याच्यासाठी देवा येही नवी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरि नाम कीर्तन संतांची पूजन घाली लोटांगण महाद्वारी आनंदे निर्भरा सुबलते ठाई सुख दुःखा नाही चाडमा हरि नाम कीर्तन संतांची पूजन घालो लोटांगण महाद्वारी अनेक सायासन कर्णधरी आसन अनेक सायासन कर्णधरी आस होईन उदास सर्व भावी हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी मोक्षामा घरी कामारी हे दासी मोक्षामा घरी कामारी हे दासी होय सांगू आईशी तुका म्हणे हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी विठाला
याच्यासाठी देवा येही नमी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारी विडाला विडाला येही नमी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीराम चरणम शरणम प्रपदे पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजा यांची केली स्मरण होय सकळे विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य जननी देवाच्या नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पाया मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया येही नमी जन्म याजसाठी देवा येही नमी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी प्राप्त प्रसंगी प्राप्त करी कीर्तन रूपी सेवी करता निवडेल अभंग जगद्गुरु जगतवंदने श्रीमंत श्री संत तुकाराम महाराजांचा 5 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा सरळ आणि सोपमाचे नेहमीचे कीर्तन रूपी सेवी करता निवडला विडाला अभंग जगद्गुरु तुकोबरांचा तुमच्या समोर गायला अभंगाचा शब्दाच्या सरळ सरळ अर्थ असा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरा देवाच्या समोर उभा राहून प्रतिज्ञा करतात देवा आम्हाला तुम्ही जन्माला घाला कशा करता तर तुझी चरण सेवा साधाव्या मग कोणत्या प्रकार सेवा जर जन्म प्राप्त झाला तर तुकोबरा सांगतात 3 प्रकार सेवा दुसऱ्या चरणात सांगतात 1 हरिनाम कीर्तन 2 संतांचं पूजन 3 महाद्वारामध्ये लोटांगण घालणार 3 प्रकारची सेवा जर देवा माझ्याकडनं झाली माझी अवस्था परमार्थात आनंदात असते निर्भयतेने असेल जगामध्ये या ठिकाणी कसल्याच प्रकारची भीती कोणाची राहणार नाही 4थ्या चरणामध्ये सांगतात देवा पांडुरंगा भक्तीचा सायास आम्ही व्यवहारिक सायास करणारे संत नाहीत अनेक सायास न करणं धरी आज शेवटच्या चरणात संत जपी तपी संतांशी मोक्ष करते प्रयत्न करत असतील पण आमच्या घरी त्याला आम्हाला त्याची गरज नाही तर तो आमच्या घरी मोक्ष कामारी म्हणून अशी काम करतोय एवढा अधिकार फक्त देवा तुझ्या सेवेने प्राप्त होतो आणि ती सेवेची देवा जी ती सेवेची तुकोबरा अभंगातून प्रतिज्ञा करतायत अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार अखिल कोट ब्रह्मांडचार्य भगवान पंढरीश परमात्माच्या कृपेने ज्ञानोबराय तुकोबरा आदि गुरु सर्व संत महात्माच्या कृपेने ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा त्यागमूर्ती संत श्री वामन भाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सव या कार्यक्रमाचे सर्वच या ठिकाणी लहानापासून मोठ्यापर्यंत युवलेशे रोपला वेलेद्वारी त्याचा वेलो गेला गगनावरी महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ सर्व गावकरी मंडळ ज्यांच्या मार्गदर्शन या ठिकाणी सप्ताहाचं निवेदन आपण सर्वजण करतात हरिभक्त पारायण आमचे गुरुबंधू विजयजी महाराज वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आणि माझ्याकडे सेवा ज्यांनी सातत्याने प्रयत्न करून फोन करून या ठिकाणी मला दिली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार भागवताचार्य सोपानजी महाराज सानप या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की आपल्या तिथं जावंच लागतंय महाराजांचा फोन आल्यामुळे या ठिकाणी मलाही सर्वांचं दर्शन होत आहे इथं आल्यानंतर ज्यांची 7 दिवस या ठिकाणी उपस्थिती आहे
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार गायनाचार्य अगदी या ठिकाणी परमार्थिक साधना करत असताना तुका म्हणे इथे भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते अनेक महात्म्यांच्या संध्यात त्यांना मला वाटतं राहण्याचं योग आलं. आमचे गुरुबंधू या ठिकाणी कीर्तन केसरी शंकर महाराज इंगोले तथा हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू गणेशजी महाराज, हरिभक्तपरायण मृदंगाचार्य विक्रम महाराज, विक्रमच केला पक्वादा बस, पाणी पिणारे महाराज श्याम महाराज बस, श्याम आणि विक्रम महाराजांची जोडी आणि माझ्या समवेत आनंदून या ठिकाणी आज आपल्या भागातील अगदी ज्यांचं ज्ञानदानाचं काम MIT मध्ये या ठिकाणी अगदी चांगल्या कामाला आहेत, हरिभक्त पारायण संतोषजी महाराज सांगले, तुमचेच पाहुणे दांजनवाडीची अगदी ते सुद्धा आहेत. आणि सर्व तुम्ही आणि विशेष कुठल्या संस्थेचे वारकरी असोनी संसारी वनामधले सगळे आपले सर्व बालगोपाळ मंडळी सर्वांचे काय विचार आहे की आईच्या लेकरासारखा हा सुंदर असा भव्य दिव्य निवेदन करत असताना महाराज आनंद वाटला. या ठिकाणी गावकऱ्यांचा सर्वांना कौतुक करतो की अगदी सुंदर असं भव्य दिव्य निवेदन कुठलेच कमतरता नाही. अगदी आज मला असं वाटतं इंगुले बाबा इथं आज कीर्तन करत नाही, पंढरपूरच्या वाळवंटातच कीर्तन करतो. पंढरपूरला कार्तिक महोत्सवामध्ये या ठिकाणी वाळवंटामध्ये पंढरपूरच्या कार्तिकीला अगदी असा वाळवंट असावं, काही मंडपात बसले असतात, काही टाळकरी असतात, काही मंडपाच्या बाहेर बसलेले असतात. अगदी असं एक विचाराने या ठिकाणी सुंदर असं भव्य दिव्य तरुण वर्ग गावकरी मंडळी सर्वांच्या एका विचारने आणि विशेष आज इथं आल्यानंतर मला समाधान वाटलं की असे थोडे महात्मे लक्षात ठेवा, थोडे महात्मे या ठिकाणी समाजाकरता सेवा करणारे, गावाकरता सेवा करणारे आणि संप्रदायाकरता सेवा करणारे. महाराजांचा माझा पहिलाच परिचय आहे की जायची लेकरावत मी अगोदर संस्था सोडलोय, माझ्या नंतर ते आळंदीतला आहे. तर अगदी या ठिकाणी एवढी संस्था चालवत असताना का गावकरी मंडळाची रोज सेट क्लास चालत असताना ही जर आळंदीला असते की इकडे ठिकाणी असते तर मला वाटतं वर्षाला 10 ते 15 लाख सहज आपण त्यांच्या गोळा केले असते आम्ही, बरं का, यांचे एवढे पण अगदी मला सांगण्यात आलं एकही रुपया कोणाचा नाही यायचं आणि त्यांना वारकरी संप्रदायाचे धडे द्यायचे. तेव्हा देश घडतो. लक्षात ठेवा, जिथे त्याग असतो तिथे गावाचं परिवर्तन होतं, जिथे त्याग असतो देशामधलं परिवर्तन होतं आणि जिथे या ठिकाणी त्याग असतो तेव्हाच परमार्थ रुजला जातो. सकाम भक्तीपेक्षा निष्काम भक्तीला परमार्थ रुजला जातो. म्हणून आज अगदी मला समाधान वाटलं की सगळेच आमचे बाल गोपाळ मंडळी गावचे असताना, कारण लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये कार्य करत असताना महाराष्ट्र पाया पडतोय, महाराष्ट्राला लोक ऐकतात, पण गावाकरता अगदी वेळ देणारे कमी असतात. महाराज तुम्ही भाग्यवान आहात, या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी तुम्ही सेवा देताय, समाधान वाटतं, तुम्हाला धन्यवाद देतो. असो अभंग जगद्गुरु तुकोबरांचा तुमच्या समोर गायला वेळ मर्यादित आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबर प्रतिज्ञा करतायत. पहिला महत्वाचा मुद्दा, प्रतिज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी. प्रतिज्ञा 5 जणांची शास्त्र सांगताय. पहिला महत्वाचं चिंतन पुन्हा सांगेल, अवधान माझ्याकडे द्या, मागे जागा नसेल तर मधल्या पॅशन मध्ये बसा, का थंडीचे दिवस आहेत, इथे पण भरपूर जागा आहे. प्रतिज्ञा कोणी करावी, पुन्हा सांगेल, अवधान माझ्याकडे द्या. प्रतिज्ञा कोणी करावी, आज्ञा कोणी करावी, अवज्ञा कोणी करावी. 3 मुद्द्यामध्ये अगदी वेळेस सेवा समारोप करायचे. सुज्ञ मंडळी प्रतिज्ञा करत असतात, प्राज्ञ मंडळी आज्ञा करत असतात आणि आज्ञा मंडळी अवज्ञा करत असतात. 3 मुद्दे ऐका. पुन्हा प्रतिज्ञा कुणाची असते? 5 जणांची शास्त्राने प्रतिज्ञा सांगितली. 1, आई वडिलांची प्रतिज्ञा मांडली पाहिजे, विकू कमी करा, आवाज वाढवा, अगदी विकू कमी करा. आई वडिलांची प्रतिज्ञा 1. 2, देवाची प्रतिज्ञा. 3, राजाची प्रतिज्ञा. 4, शास्त्राची प्रतिज्ञा आणि 5, गुरूंची प्रतिज्ञा. शास्त्र सांगताय 5 जणांची प्रतिज्ञा आपण मांडली पाहिजे. आपण जाणते श्रोत्यात, अवधान माझ्याकडे द्या. आई वडिलांची प्रतिज्ञा शास्त्र सांगताय, आई आणि वडिलांची प्रतिज्ञा मांडली पाहिजे. आई वडील सांगे त्याप्रमाणे आपण आचरण आणलं पाहिजे. शास्त्र सांगताय. तुम्ही आम्हाला या ठिकाणी पुरावा द्या. थोडा रामायणामध्ये या. राम प्रभूने आपल्या आईची प्रतिज्ञा मान्य केली. कोणती? कैकेने पर मागितला राजा दशरथाला की रामाला राजगादीवर न बसवता वनवासाला पाठवा आणि माझ्या भरताला उद्या राजगादीवर बसवा. नामदार लिहितायत, कनिष्ठाशी द्यावा राज्यभार, ज्येष्ठाशी धाडावे दुरी दिगंतरा. मोठ्या मुलाला नाही समाचार त्याचा,
मोठ्या मुलाला राजगादी आता मिळणार आहे ना, त्याला गादीवर न बसवता वनवासाला पाठवा. हीच गोष्ट प्रभूला कळाली. ऐका सज्जन हो, उद्या राजगादीवर बसणार आहेत, पण तेच प्रभू वनवासाला जातात का? तर आईची प्रतिज्ञा खरी करून दाखवायची आहे. याला म्हणतात शास्त्र सांगते सकळ गोड लिहित आहे, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवे सिकेल शरीरे लोट की जे. म्हणून व्यवहारामध्ये आपण आई वडिलांची प्रतिज्ञा माना. 2 नंबर, राजाची प्रतिज्ञा. राजा हा देवाचा अंश आहे. लहान असेल, शास्त्र सांगते लहान असला तरी आपण राजाची आज्ञा मानली पाहिजे. शास्त्र सांगते वयाने लहान असू द्या, तो तो या ठिकाणी लहान असू द्या तरी त्याची आज्ञा आपण मानली पाहिजे. वेळ मर्यादित आहे. दुसरी प्रतिज्ञा आणि तिसरी प्रतिज्ञा, देवाची प्रतिज्ञा आपण मानली पाहिजे. का? देवाचे उपकार आहेत. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू तुळसी नारायण. अर्थात देवाचे उपकार आहेत. देवाने आपले इंद्रिय दिलेले आहेत 2. आपलं हे कर्तव्य आहे की देवाने दिल्यावर आपण सुद्धा देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणि देवा करताच लक्षात ठेवा, आपण देवाची प्रतिज्ञा मांडली पाहिजे. महाराज सांगतात या ठिकाणी देवाची प्रतिज्ञा कशा करता म्हणायची आहे. शतविहाय वक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षविहाय दातव्यम कोटी त्यक्तो हरी भजेत. शास्त्र सांगताय 100 कामं टाका, भोजन करा, 1000 कामं टाका, स्नान करा, 1,00,000 कामं टाका, लक्षात ठेवा, दान करा आणि कोटी काम बाजूला सारा, परमात्म्याचं रोज थोडं चिंतन करा. हे शास्त्र सांगताय. देवाची प्रतिज्ञा आपण मांडलीच पाहिजे. अर्थात चिंतन आपण देवाचं केलं पाहिजे. आणि आता 2 प्रतिज्ञा मला सांगायच्या. गुरुची प्रतिज्ञा आपण मांडली पाहिजे. आपले गुरु असतील, सांगितलंय ते काम आपण केलं पाहिजे. लक्षात ठेवा, भगवान कृष्ण परमात्मा साधीमान ऋषीची आज्ञा मांडली, रामप्रभूने वशिष्ठ ऋषींची आज्ञा मांडली, ज्ञानोबांनी निवृत्तीनाथांची आज्ञा मांडली. आपण सामान्य जीव आहोत, गुरूंची आज्ञा मांडली पाहिजे. आणि 5वी प्रतिज्ञा, शास्त्राची प्रतिज्ञा आपण मांडली पाहिजे. ज्ञानोबराय 16 अध्याय सांगतात, शास्त्र म्हणायला ते सांडावे, ते राज्य हितरून मानावे, जे घेवी न म्हणावे, जे घेवी न म्हणावे, विषय ही विरुद्ध तस्मा शास्त्र प्रमाणम. ते शास्त्र सांगताय या ठिकाणी शास्त्राची प्रतिज्ञा आपण मांडली पाहिजे. कदाचित शास्त्र सांगत असेल तुम्ही अमृत पिण्यापेक्षा विष घ्या, तरी त्यामध्ये आपलं कल्याण आहे. अर्थात ही शास्त्राची प्रतिज्ञा. 5 जणांची प्रतिज्ञा मी तुमच्या समोर ठेवली. माझा विषय चिंतनाचा हा चालू आहे. ज्ञानेश्वर महाराज, मला ओवीतून अभंगाकडे यायचं आहे. ज्ञानेश्वर महाराज सुज्ञ आहेत, प्रतिज्ञा करतात. निवृत्तीनाथ महाराज प्राज्ञिक, ज्ञानोबराला आज्ञा करतात, माऊली तुम्ही एक सामान्य काम करू नका, विशेष जगाकरता काम करा, त्या कामाने सर्वांचा उद्धार झाला पाहिजे, असं काहीतरी कार्य करा. ज्ञानोबराय आपल्या गुरूंची आज्ञा मानतायत आणि कार्याला प्रारंभ करतात. एक ओवी ज्ञानोबराय लिहितात, एक संतोष श्रीने वृत्तीदासे जी जी मनोने उल्हासे अवधरा श्री कृष्णाईसे बोलते झाले. एक संतोष श्रीने वृत्तीदासे. एक ओवी तुम्हाला सांगितली. किंवा तव श्री गुरुमंती काय झाले हे समस्त हे आम्हा पावले, आता सांगे जे निरूपिले श्री नारायणे. श्री नारायणे म्हणजे निवृत्तीनाथ महाराजांना नारायण हा शब्द ज्ञानोबराय संबोधतात. माझ्या गुरूंची कृपा. आता मला या ठिकाणी प्रतिज्ञा करायची 2च ओव्या सांगितल्या, वेळ मर्यादित आहे. ज्ञानोबराय सुज्ञ सज्जन प्रतिज्ञा करतायत. आणि आता मला ही सांगायची, आता ज्ञानोबरायची प्रतिज्ञा. ज्ञानोबराय सुद्धा प्रतिज्ञा करताय. लक्षात ठेव, ज्ञानोबराय प्रतिज्ञा करताय. आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी, करीन ज्ञान पद्म जोडी थोरा माते, माझा मराठाची बोलू कौतुके, पै अमृता तेही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविल, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होई देया जगा. 3 ओव्या सांगितल्या, पुष्कळ ओव्या, तू लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराज ओवीतून प्रतिज्ञा करतायत. आता अभंगात तू तर मगाशी बघितला, पण अभंग म्हटल्याशिवाय तर हरिपाठच पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा. अवघाची संसार सुखाचा हरिण, अवघाची संसार सुखाचा हरिण, अवघाची सुखाचा हरिण, अवघाची सुखाचा
संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिनी लोक जाईन गे मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलिया. ज्ञानोबराय अभंगातून प्रतिज्ञा करतात का ज्ञानोबराय सुज्ञ सज्जन हो आणि आपण आज्ञ आहोत. आज्ञ शब्दाचा अर्थशास्त्र सांगतंय. आज्ञा कशाला म्हटलं जातं? सुभाषिता गोड लिहित आहेत. येशाम न विद्यान तपो न दानम चापिशीलाम न गुणो न धर्म वृत्ती लोके विभार्य भूता मनुष्य रूपेण मूढौ. याला आज्ञा म्हटलं जातं. कशातलंच काही कळत नाही त्याला आज्ञा म्हटलं जातं. सर्वांमधील थोडं कळतंय जास्त कळत नाही आहे सुज्ञ म्हटलं जातं. आणि अजून शास्त्र सांगतंय एकातील एक कळतंय बाकीचं काहीच कळत नाही त्याला तज्ञ म्हटलं जातं. हा विचार मला सांगायचा आहे. कारण आज्ञा शब्दाचा अर्थ येशाम न विद्यान तपोन दानम. ज्याच्या जीवनात कुठलीही साधना नाही, विद्या अभ्यास नाही, दान नाही, तीर्थ व्रत नाही, शास्त्राचा अभ्यास नाही, कुठली समाजसेवा नाही, देश सेवा नाही, परमार्थ सेवा नाही, याला आज्ञा म्हटलं जातं. लक्षात ठेवा. आज्ञा जीवनामध्ये थोडं साधना पाहिजे, तप पाहिजे, विद्या अभ्यास पाहिजे. अभ्यास म्हणजे आपल्याकडनं थोडासा अभ्यास पाहिजे. अभ्यासाचे अनेक प्रकार आहेत. हाच अध्यात्माचा अभ्यास असा नाही, दुसरा पण अभ्यास आहे. शालेय शिक्षणाचा अभ्यास असला पाहिजे. आता काळानुसार लक्षात ठेवा सज्जन, काळानुसार आपण प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे, शिकलं पाहिजे. ज्यांच्या निमित्तानं आपण पुण्यतिथी साजरी करतोय बाबांचा हाच पहिला मेन उद्देश हा होता. या ठिकाणी करोड रुपये तुम्ही कमवण्यापेक्षा तुम्ही मुलं किती घडवले हे महत्वाचं आहे. तुम्ही 5 मजली बिल्डिंग गावाकडे बांधली, शहरमध्ये 10 मजली बिल्डिंग बांधली, बांधा पुरुषार्थ आहे. पण त्याच्यापेक्षा तुम्ही मुलं किती घडवले, मुली किती घडवले. एखादा मुलगा कलेक्टर केलाय, एखाद्या मुलाने PhD केली, एखादा मुलगा शिक्षणामध्ये तज्ञ आहे. लक्षात ठेवा मुलं किती घडवली याला महत्व आहे. नुसते पैसे बँकेत टाकणं एवढ्या करणं हा पुरुषार्थ नाही आहे. हा म्हणून बाबांचा मेन उद्देश हा होता जमिनी विका आणि मुलं शिकवा. लक्षात ठेवा. हा येशाम न विद्या या शब्दावर बोलतो मी. आणि आज तर गरज आहे काळाची. लक्षात ठेवा अभ्यास महत्वाचा आहे. काळ फार बदललाय. वर्तमान काळामध्ये आपण सर्व वावरतोय. भविष्य काळाची आठवण ठेवा. भूतकाळ गेला. येणाऱ्या काळामध्ये आज अभ्यासाशिवाय कुणालाही किंमत नाही. कोणता अभ्यासाशिवाय अभ्यासच पाहिजे. हा जरा सामान्य व्यवहार आहे. महाराष्ट्रामध्ये जर आपण फिरत असाल, महाराष्ट्रामध्ये सुद्धा हॉटेलमध्ये 13-14 भाषेमध्ये आज लोक बिल द्यायला लागले. लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये अभ्यास महत्वाचा आहे. अभ्यासाशिवाय कोणती गोष्ट आज नाही आहे. महाराज विषय माझं चिंतन चालू आहे. येशाम विद्या तपो न दानम. तप पाहिजे. आज मला अभिमान वाटतंय छोटे मुलं आपल्या गावात सुद्धा ही साधन आहे. तपच आहे मोठं. लक्षात ठेवा 2 तास उभारणं हे तप आहे. वारकरी संपाचा पोशाख घालून त्याचा फायदा नाही. कीर्तनकार होऊ द्या. लक्षात ठेवा. हा कीर्तनकार झालंच असं पाहिजे नाही. कीर्तन हे लक्षात ठेवा कला आहे. कीर्तन हे कला आहे. जीवन कसं जगावं हे सांगण्याचं आहे. लक्षात ठेवा. आज या ठिकाणी कमीत कमी हे तर पिढी निर्विष्णी बनेल महाराज. यांची दुसरी पिढी सुद्धा ही निर्विष्णी ठेवतील राहिले तर या भागात या म्हणजे या प्रवाहामध्ये. लक्षात ठेवा. म्हणून मला सांगायचं आहे ही सुद्धा तप आहे. 2 तास कीर्तन उभारणं हे सुद्धा एक तप आहे. तुम्ही श्रवण करता हे सुद्धा तप आहे. येशाम न विद्यान तपो न दानम न चापिशीलम न गुणो न धर्म. शास्त्र सांगताय धर्माचा अभ्यास केला पाहिजे. वेळ मर्यादित आहे. अजून खोलवर बोलता येईल. म्हणजे ज्याच्या जीवनात कशाचाच अभ्यास नाही आज्ञ जीवन. आणि काही माणसं तज्ञ असतात, एका विषयामध्ये तज्ञ असतात. बघा गावामध्ये काही अशी विशिष्ट काही माणसं आहेत दुसऱ्या कशाचं ज्ञान नसतं. एखादी अमुक गोष्ट झाली की त्या ठिकाणी त्याच व्यक्तीचं नाव आपल्याला आठवतं का ते तज्ञ आहेत. एखादा MD डॉक्टर असतो. कोणताही पेशंट येऊ द्या, कोणताही येऊ द्या, त्याला या ठिकाणी गुण येण्याकरता औषध उपचार केले जातात. कारण तो MD आहे, तज्ञ. व्यवहारामध्ये काही महिला MD असतात. स्वयंपाक मध्ये बघा काही महिला इतक्या सुंदर स्वयंपाक करतात, सुंदर की चपात्या जर केल्या सांगळे महाराज नुसत्या ओटानेच खावेत अशा. दात सुद्धा लावायची गरज नाही इतक्या पातळ चपात्या करतात. भाजी जर केली इतकी गोड भाजी करतात की बस असं वाटतं भाजीच खात राहावं. आणि भात जर केला तर एकाच कुकरमध्ये 3-4 नाही 13-14 प्रकारची क्वालिटी एकाच कुकरमध्ये. तुम्हाला कसं काय माहिती आहे? कारण मी फिरणारा महाराज आहे. एका जिल्ह्यात विजय महाराज माझं पोटच भरत नाही. एका जिल्ह्यात माझं पोटच भरत नाही. शक्यतो एका जिल्ह्यात जेवतच नाही. लक्षात ठेवा.
हा सकाळी सांगडे महाराजचा घरचा डब्बा नेवास पडला जेवलो आम्ही लक्षात ठेव आज इथे उद्या दुसऱ्या जिल्ह्यात हा एका जिल्ह्यात नाही हा एका घडलेला प्रसंग आहे 15-20 दिवसापूर्वी जामनेरला कीर्तनला गेलो कीर्तनला गेल्यानंतर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर जेवायला गेलो तिथं गेल्यानंतर त्या माता माऊलीं जवळजवळ आम्हाला 28 ते 29 पदार्थ महाराज जेवायला येणार म्हणून वाढले जसं आपल्याकडे हा भाव आहे या ठिकाणी 29-30 पदार्थ जेवायला वाढल्यानंतर 16-17 पदार्थाचा नंबर लागला 18वा पदार्थ हातात घेतला गुरुजी शंकर महाराज आपले उंगले महाराज 18 पदार्थ हातात घेतला की त्या मावशीने आवाज दिला महाराज हळू जेवा एक पदार्थ वाढायचे विसरले म्हणलं ताई 18 पदार्थ झालेत अजून बरेच पदार्थ बाकी आहेत आता बस या ठिकाणी आता वाढू नका म्हणले महाराज तुमच्या करता मी आंबेमोहर तांदळाचा मुंबईहून या ठिकाणी तांदूळ आणलाय तुम्ही येणार आहेत म्हणून थांबा हे पदार्थ मला भात वाढायचे विसरले भात घ्या आता नाही म्हणता येईना समोर आल्या मावशीने गॅसचं कुकर फास्ट आणलं गडबडी म्हणून माझ्या समोर ठेवलं आणि कुकर उघडलं माझ्या समोर ठेवल्यानंतर त्या मावशी फार हुशार होत्या तिने काय केलं कुकरमध्ये चमचा घेतला आणि तो वरचा चमचा माझ्या ताटात टाकला हातात भात घेतला अर्धा शिजलेला अर्धा कच्चा आणि मी म्हणलं मावशी फार भात गोड झाला इतका सुंदर भात झाला एकदम छान काय टेस्ट आहे म्हटलं केंद्र मला जास्तच भात आवडतो की काय मला सांगायचं होतं भात कच्चा आहे पण कच्चा कसा म्हणावं म्हणलं मावशी खूप छान भात झाला तिला म्हटलं जास्तच आवडतो काय बोवायला तिने म्हणले थांबा दुसरी टेस्ट घ्या म्हणलं तर मागे वळून बघितलं मला दुसरं आणते काय माझ्या समोर ती मावशी हुशार होती बाबा तिने तो चमचा घेतला त्याच कुकरमध्ये फक्त वरचा खाली केला खालचा वर घेतला जसं जीसीबीचं खोर असतं ना आपलं माती टाकताना तसं माझ्या ताट्यात टाकल्यानंतर एकदम चिखलासारखा भात आता तर महाराज खायची इच्छा नव्हती मला आता खायची इच्छा दुसरे पदार्थ सुद्धा तितक्या चिखलामुळे ते भात झाला खावटणं मला मावशी आता वाढू नका खूप छान भात झाला तिला वाटलं महाराजांना जास्तच आवडतो काय तिला काय माहिती आता भात खाऊनच अभ्यास करा मध्ये तिला काय माहित आहे ती म्हणली महाराज थांबा टेस्ट 3 नंबरची घ्या तिसरी मला त्याला खालचा चमचा वर टाकला एकदम खाली जसं एकदम जळालेला भात काळा झर भात झालेला म्हणलं ताई काय गोड भात झाला एकाच कुकरमध्ये 3 प्रकारची क्वालिटी तुम्ही कुठे पीएचडी केली होती म्हणजे का महाराज खाली जळगाव मध्ये चिकनवाडी वर तांदूळवाडी असं वाटतं मरून जाऊन भात खाण्याकरता पुन्हा तुमच्या घरी यावं जेवायला लक्षात ठेवा म्हणजे एका विषयाचं ज्ञान आहे बाकीच्या विषयाचं ज्ञान नाही त्याला शास्त्र सांगताय तज्ञ जीवन माझा विषय चिंतनाचा चालू आहे या अभंगामध्ये महाराज प्राज्ञे सुज्ञे आज्ञा आहेत ते अभंगामध्ये महाराज सुज्ञ आहेत प्रतिज्ञा करतात प्रतिज्ञा करत असताना कशाची करतात हा महत्वाचा प्रश्न आहे प्रतिज्ञा महाराज करताय हा पण आज्ञा नाही आज्ञा कोणाला म्हणतात अजून सांगू तुम्हाला एक दुकानदार आहे दुकान खोललं दुकानामध्ये बसल्यानंतर एक गिरायक आलं आणि गिरायकाने सांगितलं दुकानदार साखर आहे का म्हणे आहे ना किती हवी आहे म्हणे अर्धा किलो साखर द्या मला पूर्वीचा प्रवास आहे त्याने अर्धा किलो म्हटलं दुकानदार उठला कपाट उघडलं आणि कपाट उघडून या ठिकाणी पहिलं पान फाडलं आणि त्या पानामध्ये तो ज्ञान या ठिकाणी साखर बांधू लागला पण गिरायक हुशार होतं मालकरी होतं कीर्तन देऊन झोपणार होतं मांडी भरून बसणार होतं त्याने बघितलं या ठिकाणी ओम नमोची अध्याय ज्ञानोबारांची पहिली ओवी आहे ज्ञानेश्वरीची या ठिकाणी पहिला अध्याय आहे त्याने सांगितलं दुकानदार थांबा ज्ञानेश्वरी या ठिकाणी साखर बांधू नका ती ज्ञानेश्वरी आहे रद्दी नाही आहे अशी किती तुमच्याकडे म्हणजे पुष्कळ आहे द्या घेतली आणि आणल्यापेक्षा 2 रुपये जास्त दिले घरी आणली बायडिंग केली 1 नंबर पासून शेवटच्या ओळीपर्यंत लक्षात ठेवा अनुक्रमा जोडली आणि रोज सकाळी स्नान झालं ज्ञानेश्वरी वाचू लागला आपला वाचून त्याने आत्मउद्धार माऊलीची कृपा संपादन केली आणि मला विषय चिंतनाचा तुमच्या समोर ठेवायचा आहे का दुकानदाराला ज्ञानेश्वरी मिळाली पण कळाली नाही आणि कळाली जर असती साखर म्हणून बांधून गिरायकाला दिली नसती तसं तुम्हा आम्हाला नरदे मिळाला पण सर्वालाच कळाला असं नाही संताला मिळालाही कळालाही तुकोबरा या अभंगाची प्रतिज्ञा आम्हाला सांगायचं आहे या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात प्रतिज्ञा करत असताना त्यांना स्वातंत्र्य आहे का प्रतिज्ञा करण्याकरता लक्षात ठेवा तुम्हाला महाराज आम्ही काय आज कीर्तन ऐकतो का गावामध्ये अनेक लोकांची कीर्तन ऐकली पण आतापर्यंत अनेकाने सांगितलं महाभारत आम्ही वाचलं रामायण वाचलं अनेक संतांचे कीर्तन श्रवण केले पण आतापर्यंत अनेकाच्या प्रतिज्ञा धुळीलाच गेल्या ना स्वतः देवानं सुद्धा एकदा प्रतिज्ञा केली होती महाभारतामध्ये
त्यांची सुद्धा प्रतिज्ञा सिद्धीला न जाता धुळीला गेली. मग तुम्ही सांगले प्रतिज्ञा करताय. भगवान परमात्म्याने प्रतिज्ञा केली कोणती माहित आहे? विश्वपन केला खरा धनुर्धरा रक्षिले, बस एवढंच वर्षे करायचं आहे. त्यांची सुद्धा प्रतिज्ञा धुळीला जात असताना या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा का करतात? बरं, करत असताना पुन्हा कशाची करतात हा महत्वाची शंका आहे. माणसाने प्रतिज्ञा करावी, पण कोणती? आज व्यवहारामध्ये मिनिटाला आपण प्रतिज्ञा करतो, मिनिटाला, पण आपली प्रतिज्ञा सिद्धीला जात नाही. पण संतांची प्रतिज्ञा एकही धुळीला जात नाही. कोणताही शब्द जर बाहेर पडला ते प्रतिज्ञापर संतांचा ठरतो. ही ताकद त्यांची तपश्चर्याची आहे. माझा विषय चिंतनाचा हाच तुमच्या समोर ठेवायचा आहे. प्रतिज्ञा महाराज करतात, त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे का? प्रतिज्ञा प्रयत्न करून घ्यावी लागते का? शंका लक्षात ठेवा. का सहज मिळते? महाराज सांगतात जन्म सहज मिळत नाही, प्रयत्न करून घ्यावा लागत नाही. जसं प्रारब्ध असेल तसं तुमची आमची भोग, जसं या ठिकाणी पुण्याचे भोग असतील, पापाचे भोग असतील, तसं आपला देह मिळतो. देह तर असे भोगाचे अधीन. अजून मला पुढे सांगायचं आहे, लक्षात ठेवा. भोग भोगल्याशिवाय मला पुन्हा विषय थोडा चिंतनाचा हा ठेवायचा आहे. या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात, स्वतंत्र आहे त्यांना, असं बोलून नाहीये. तर हा जन्म मिळण्याकरता सुद्धा सुखाची दुःखाची भोग भोगावे लागतात. महाराज सांगतात लक्षात ठेवा, भोग तो न घडी संचिता वाचोनी. हा, भोग भोगायचे असेल संचित महत्वाचं आहे. काही माणसं उत्तम कुळामध्ये जन्मतात, काही माणसाचं प्रारब्ध मध्यम प्रारब्ध आहे, आणि काही माणसाचं प्रारब्ध कनिष्ठ प्रारब्ध आहे. माणसामध्ये 3 प्रकार आहेत, उत्तम, मध्यम, कनिष्ठ. प्राण्यामध्ये सुद्धा 3 प्रकारच्या प्रारब्धाचे प्राणी काही असतात. कुत्र्यामध्ये 3 प्रकार आहेत. कुत्र्यामध्ये तुम्ही त्याला कसं काय महाराज? हो, ऐका. 1 उत्तम कुत्रा, 2 मध्यम कुत्रा, 3 कनिष्ठ कुत्रा. ऐकले तुम्ही आतापर्यंत? कुत्र्याचे प्रकार ऐकले, कुत्र्याचे अनेक जाती ऐकले. आता प्रारब्ध सांगतो मी कुत्र्याचे सुद्धा. उत्तम प्रकारचा कुत्रा, उत्तम प्रारब्धाचा कुत्रा गावात जर आपल्या आला तो एकटा येत नाही. 10 गाड्या मागे, 10 गाड्या पुढं, 1 कोटी रुपयाच्या गाडीमध्ये बसून येतो, 50-60 लाखाच्या गाडीमध्ये बसून येतो. कोणाबद्दल बोलतो मी? माणसाबद्दल नाही, कुत्र्याबद्दल. हा, गावात जर आलं तर अख्खं गाव त्याला बघायला असतं. ज्यावेळेस चोरी व्हावी, स्वान पथक बोलवलं जाते की नाही, अख्खं गाव त्याला बघायला असतं. एका कुत्र्याचा महिन्याचा खर्च आहे 2-2, 3-3 लाख रुपये कुत्र्याचा महिन्याचा. हा, आपल्या वर्षाचा गायच्या पण दुसरा कोणता खर्च आहे? लक्षात ठेवा. हा, महाराज सांगताय का कुत्र्याचा एक उत्तम प्रकारचा कुत्रा, दुसरे कुत्रे नाहीत का? ही उत्तम प्रारब्ध आहे काय कुत्र्याचं. 2 मध्यम प्रारब्धाचा कुत्रा तुम्ही आम्ही पाळलेला. हा, तुम्ही पाळला कुत्रा. एक ज्यावेळेस आपण कीर्तन येतो घरामध्ये, एखादा कुत्रा दारात असतो, आपण त्याला कधी भाकर टाकतो, समजतो आज आळंदीच्या महाराजाचं कीर्तन आहे, 2 तास इथेच बस, जागा सोडू नको. तो बिचारा मालक आल्याशिवाय, मालकीन आल्याशिवाय जागा सोडत नाही. ही मध्यम कुत्रा. आणि कनिष्ठ कुत्रा, एखादी महिला स्वयंपाक करावी, स्वयंपाक करता करता एखादा दार उघड असावं, ते हळूच संधी साधतं, आतमध्ये जातं आणि पाठीतून एखादी चपाती भाकर घेतं, पुढच्या घरात तीच प्रयोग करतं. पण दुसऱ्या घरी मावशी हुशार असताना बघितलं कुत्रं घरात आलं दिसल्यानंतर ते काहीच बोलत नाही. या ठिकाणी पाठीमध्ये तोंड घातलं ते लाटणं पोळपाटी घेते, असं जोरात मारते. लक्षात ठेवा, ती वाखत अख्खं गाव त्याच असतं. त्याला म्हणतात गाव कुत्रा. कुत्र्याबद्दल 3 प्रकारचे कुत्रे. आता बैलाबद्दल 3 प्रकारचे प्रारब्धाचे बैल आहेत. ऐका. 1 उत्तम प्रारब्धाचे बैल आहेत. हा, ते आपल्याकडे बघायला कमी मिळतात. म्हणजे लक्षात ठेवा, पुणे जिल्ह्यामध्ये एका बैलाची 3-3 कोटी रुपये किंमत आहे. 3-3 कोटी. मी 2 कोटी बैलाची पूजा केली खेड तालुक्यात. मी स्वतः पूजन केलंय. 2 कोटी रुपये. महाराजांना विचारा, 2 कोटी रुपये. एका बैलाची 4-4 कोटी रुपये किंमत आहे. बैलाची सांगायला युट्यूबला सर्च करा. एका बैलाची. हा, ती बैल कसा असतोय, खायला सुद्धा पावशेर अर्धा किलो नाही, पोत्याने क्विंटली बदाम काजू आणतात लोक. लक्षात ठेवा, मुलाची सेवा करत नाहीत, एवढी बैलाची सेवा करतायत. बैलाची आपण वडिलाचं वर्षरात घालत नाही, पण तिकडे बैलाची पुण्यतिथी लोक घालतात. का? त्यांनी एवढी या ठिकाणी नाव लौकिक मिळालं असतं की घाटामध्ये शर्यतीचा बैल असतो. नजर पापडी लवेपर्यंत, नुसतं बोलेपर्यंत, सेकंद 11 सेकंद 12 म्हटलं
या ठिकाणी पूर्ण घाट शर्यतीचा तो पळत असतो, इतका पळतो नुसतं बघेपर्यंत तो या ठिकाणी नंबर पुढे आणून जातो का शर्यतीचा बैल आहे. हा शर्यतीचा बैल आहे, उत्तम प्रकारचा प्रारब्ध आहे, त्याला कामच काय नाही, फक्त एकच कधीतरी गाडी आणि मालकाचं नाव वाढवणे. याला म्हणतात उत्तम प्रारब्धाचा बैल आहे. मध्यम बैल तुम्ही आम्ही पाळलेला असतो, कनिष्ठ वातावरणातला बैल म्हणजे विषय चिंतनाचा हा चालू आहे की या अभंगाची भूमिका ठेवत असताना तुकोबराय सांगतात या ठिकाणी प्रारब्धानुसार आपला जन्म घ्यावा लागतो. इथपर्यंत ठीक आहे, जन्म प्रयत्न करून घ्यावा लागतो का शंका होती, प्रयत्न करून घ्यावा लागत नाही. भगवान गीते सांगतात आघा कर्मे जे उरावे तैती सुख दुःखी फळा यावे तया ते भोगावे हवे देहा एका. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले उपजले मेले आयते गीती. केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले आयते गीती. उपजले मेले असे म्हणणारे वाजवणारे बरं का. सकाळी काकडा करून घरी जायचं बस मुली मला सारखं यांच्याकरता जोरात एकदा टाळी वाजवा. पश्चिम महाराष्ट्र गाजवलं बरं का, एक गल्ली माहित नाही, त्यांचं नाव माहिती नाही. काय सुंदर गोड प्रमाण दिलं महाराज. केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मेले आयशे किती. महाराज सांगतात याला माझा चिंतनाचा हा चालू विषय आहे. या ठिकाणी कर्मानुसारचा विचार आहे, जन्म हा कर्मानुसार मिळतो. भगवान गीते सांगतात अर्जुना ज्यात तस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यूशच तस्मात् परिहार्यते न त्वं शोचितुम् अर्हसि उपजेते नासी होईल. लक्षात ठेवा एवं प्रवर्तितम चक्रम. जन्म झाला की मरण आहे, मरण झाला की जन्म आहे. मला विषय सांगायचा रोज सूर्य उगवतोय मावळतो कोणाकरता थांबत नाही, तसं जन्म आहे प्रारब्धानुसार मिळत असतं. या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात. बरं प्रतिज्ञा करत असताना स्वतंत्र आहे का हा विषय आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे कारण तेच म्हणू शकतात संताला देवाला स्वातंत्र्य तुम्ही आम्हाला नाही. जातो आम्ही देवाच्या सांगा तुका म्हणे गात देव नाम. नाम आहे आम्हा नाही आपलं जहा. तुका म्हणे गा. महाराज सांगतात देव हा संत येतात, संत येतात त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे, तुम्हा आम्हाला नाही. देवाचा विषय आहे संतांचा आहे. या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करतात पण कशाची करतात, सुखाची करतात का दुःखाची. एखादा सरकारी नोकरदार असतो, तुमचं माझं प्रारब्ध आहे बंदिस्त प्रारब्ध आहे. अर्थात बघा एखादा सरकारी नोकरदार आहे त्याला ऑर्डर आली आता तुम्हाला हिंगोली जिल्ह्यातून डायरेक्ट नंदुरबार जिल्ह्यात जायचंय. तो विचार करतो इतक्या लांब जायचंय. आता इथे बरं होतं न काम करता सगळ्या गोष्टी चालत होत्या. त्याला सांगितलं अजिबात मला जायची इच्छा नाही. वरून ऑर्डर तुम्हाला जर तिकडे जायचं नसेल एक तर घरी जावं लागल नाही तर ड्युटीला जावं लागेल, तुम्ही ठरवा. त्याने सांगितलं घरी जाण्यापेक्षा ड्युटी जवळ करणं महत्वाचं आहे. तिथे जातो 2 महिने 3 महिने जातो, तिथे राहतो, पेपरला सांगतो, घरवाल्याला सांगतो, संपूर्ण या ठिकाणी शेटिंग लावतो, मुलगा शाळेत पाठवतो, मुली शाळेत पाठवतो,
पुढं वरून ऑर्डर आली 8-9 महिन्यानंतर तुम्हाला तिथून बदली डायरेक्ट तुमचा जास्त वशिला असल्यामुळं डायरेक्ट सातारा जिल्ह्यात ऐका सातारा जिल्ह्यात इच्छा नाही तिकडे जायची पण जावं लागते का त्याचं कारण आहे जसं सरकारी नोकरदाराला या ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य नाही तसं जीवाचं आपलं आहे आपला पूर्ण स्वातंत्र्य नाही संताला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि संतच म्हणू शकतात येतो जातो आम्ही देवाच्या सांगा पण या अभंगामध्ये महाराज प्रतिज्ञा करत असताना कशाची करताच सुखाची का दुःखाची एवढी गर्दी लक्षात ठेवा आज अशाही वातावरणामध्ये एवढी प्रचंड गर्दी आहे तुम्ही सांगा एवढे मंडपात लोक बसलो मंडपाच्या बाहेर आपण बसलो आपल्याला सुद्धा एवढे बसल्यानंतर मला थोडी शंका निर्माण होते या ठिकाणी एखाद्याला जर विचारलं आपल्याला या ठिकाणी तुला दुःख हवंय तर माझ्याकडे उपाय आहे असं कोणाला तरी वाटतं का दुःख असावं उलट दुःखी माणसाला सुद्धा दुःख आवडत नाही हा दुःखी माणसाला सुद्धा दुःख आवडत नाही ज्ञानेश्वर महाराज सांगतात एखाद्या रोग आहे रोग सुद्धा कोणाला आवडतो का समजा आता कीर्तनानंतर विजू महाराजांनी एक पुडी आणली आहे मगाशी मला बोलले हा यांच्याकडे एक पुडी आहे कशाची समजा एखादा शुगर होण्याची पुडी त्यांच्याकडे काही लोक शुगर घालवतात उदाहरण समजा त्यांनी ठरवलं मी प्रत्येकाला शुगर येण्याकरता पाहुणा घरात यावा म्हणून शुगर या ठिकाणी यावा अशी पुडी देणार आहे का आपल्याला वाटतं काही यावं नाही उलट कोणताच रोग असू नये असं प्रत्येकाला वाटतो यात काही विशेष आहे ज्ञानोबराय सांगतात रोग ह्या माणसाला सुद्धा रोग आवडत नाही अगा रोग काय रोगी आवडत दारिद्र्य दर्दी माणसाला सुद्धा दारिद्र्य आवडत नाही तसं या अभंगातून मला थोडं चिंतन करायचं आहे या अभंगामध्ये महाराज सुखाची प्रतिज्ञा करतात का दुःखाची बरं करत असताना त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे का तर महाराज नेम काय प्रत्येकाने पहिली पायरी चढून दुसरी तिसरी असं करत आपण वर जावं डायरेक्ट कशावर जाता येत नाही पण मला सांगायचं डायरेक्ट एखाद्या मुलाला डायरेक्ट पीएचडी होता येत नाही हळूहळू वरती जावं लागतं पण या अभंगामध्ये महाराज भक्तीकडून मोक्षाकडे जातात का मोक्षाकडून भक्तीकडे येतात 4 पुरुषार्थ आहेत एक धर्म अर्थ काम आणि मोक्ष 3 पुरुषार्थ साधनभूत पुरुषार्थ आहेत आणि 1 पुरुषार्थ साध्यभूत पुरुषार्थ आहे ते अभंगामध्ये महाराज भक्तीकडून मोक्षाकडे न जाता मोक्षाकडून भक्तीकडे येत आहेत अभंगाचं पहिलं चरण हे नामी जन्म हे नामी जन्म हे नामी जन्म राजसाठी देवा हे नामी जन्म हे नामी जन्म हे नामी जन्म राजसाठी देवा हे नामी
घेही न मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. या अभंगामध्ये पहिल्या शब्दात महाराज सांगतात की ही न मी जन्म. तुम्हाला एवढं काय विशेष आहे महाराज जन्म घेण्याकरता? सर्वात अवघड गोष्ट जन्माची आहे, लक्षात ठेवा. त्यामध्ये प्रकार आहे. सामान्य गोष्टी दुर्लभ आहेत, काही विशेष गोष्टी दुर्लभ आहेत, पण जन्म हा दुर्लभामधील दुर्लभ आहे. महाराज सांगतात या ठिकाणी दुर्लभो मानुष्य देहू देहिनाम शनभंगुरहा घेही न मी जन्म. उत्तरार्धामध्ये दुसऱ्या शब्दामध्ये याचसाठी देवा, यासाठी याचा अर्थ काय? तुझी चरण सेवा साधावा, याचसाठी याचा अर्थ आम्हाला पुन्हा पुन्हा सेवा मिळावी. आमच्या आवडीचा विषय तो पुन्हा आम्हाला प्राप्त व्हावा. अप्राप्त गोष्टी करता माणसं प्रयत्न करतात, पण प्राप्त गोष्टी करतात तो बरं का प्रयत्न करतात, हा महत्वाचा प्रश्न असेल. तर या ठिकाणी याचसाठी याचा अर्थ आहे की मला पुन्हा सेवा मिळावी माझ्या मनासारखी. हा सिद्धांत आहे. ज्या माणसाला आवड आहे त्या माणसाला महाराज लाज वाटत नाही. ज्या माणसाला व्यसन करायची सवय आहे त्याला व्यसनामध्ये शीन वाटत नाही. आयुष्य गेलं, या ठिकाणी आयुष्य गेलं तरी त्याला ते व्यसन सोडा वाटत नाही, त्याग करा वाटत नाही. डॉक्टर सांगतो खाऊ नका, मरावं लागल, पिऊ नका. जर जगायचं असेल तर पिऊ नका. तो म्हणतो मेलं तरी चालेल डॉक्टर साहेब, मी या ठिकाणी ते सोडू शकत नाही. लक्षात ठेवा, कारण व्यसन करायची सवय त्याला शीन वाटत नाही. महाराज गोड दृष्टांत देतात बघा. व्यसनाचे अनेक प्रकार आहेत. काही माणसाला सवय असते, काही माणसाला तंबाखू खायची सवय असते. इतके तंबाखू खातात, इतके तंबाखू, संध्याकाळी जर उशिरा तंबाखूची पुडी नाही ठेवली त्याला झोपच येत नाही, बरं का, झोपच येत नाही. सकाळी जर तंबाखू नाही खाल्ली तो म्हणतो महाराज पाय सरळ होत नाही तो तंबाखू खाल्ल्याशिवाय. तंबाखू जर नाही खाल्ली त्याला बाथरूम सुद्धा जाता येत नाही, 1 नंबर 2 नंबर सुद्धा होत नाही. काही माणसं एवढे वाशे आहेत, काही माणसं एवढी तंबाखू, काही माणसं एवढी बिड्या वडतात, एवढ्या बिड्या. बिडी वडल्याशिवाय त्याला जेवण सुद्धा जात नाही. पहिली बिडी वडलं नंतर जेवण जातं बघा. काही भागामध्ये लोकांनी बिड्या वडू वडू जमिनी विकल्या, आणि काही भागामध्ये लोकांनी बिड्या बांधू बांधू बंगले बांधले. एक असा वर्ग आहे नुसत्या बिड्या वडू वडू बेसना करू करू जमिनी विकल्या. लक्षात ठेवा, शोकांतिक आहे. काही ठिकाणी त्या बिड्या बांधून श्रीमंत लोक झाले. एवढ्या बिड्या ओढतात, एवढ्या बिड्या की बस. तर तुम्हाला कसं माहिती सांगतो, 15 दिवसात गीता जयंतीला मंदिर सप्ताह असतो आमच्याकडे परभणी जिल्ह्यातला. सांगत नाही ना आता, उद्या जायचे मला वापस. परभणी जिल्ह्यातला मंदिरामध्ये, ज्ञानेश्वरी मंदिरामध्ये 350, 426, 27 वर्षापासून सप्ताह करतात. मी घडलेली प्रसंग आहे. इतक्या बिड्या ओढतात. महाराज इंगोले महाराज सप्ताह ज्यावेळेस होतो, सफाई जर करायला लागली तर कमीत कमी 13 ते 14 किलो नुसते ते ओढलेले छोटे छोटे काय म्हणतात माहिती, तेवढे आम्हाला गोळा करावं लागतात. त्यावेळी सूचना दिली मी त्यांना, जर पुढच्या वर्षी गेटच्या आत जर बिड्या वडल्या तर या ठिकाणी सेवाभाव नंतर आहे, अजिबात सप्ताहाला मी परमिशन देणार नाही. पहिले सांगितलं तेव्हा तरी सुद्धा 3 ते 4 किलो बिड्या पाण्याच्या टाकीपेक्षा आम्हाला आमच्या कामगारांनी सांगितले. एवढ्या बिड्या वडतात, एवढ्या बिड्या. मला घडलेला प्रसंग, लोक इतक्या बिड्या वडतात, घडलेला प्रसंग आहे. मी ज्यावेळेस जोग महाराज संस्थेमध्ये होतो 3ऱ्या वर्षाला, आम्हाला गुरुवारांनी कीर्तनला पाठवलं. म्हणजे जा वेळ, आम्हाला किसन नगरला जा, मला वेळ नाही. किसन नगरला कीर्तनला, ठाणे वागळे इस्टेट किती नंबर, मोठा एरिया किसन नगर. ठाण्याला गेलो आम्ही. कीर्तनाला गेल्यानंतर गणेश महाराज कीर्तनाला गेलो, रविवारचा दिवस कीर्तनाचा. सोमवारी वापस आलो, कल्याण स्टेशनला बसलो रेल्वेने. कल्याणला बसल्यानंतर गाडी सोलापूरला होती, सोलापूरला जाणार होती गाडी. एक ग्रस्त माझ्या शेजारी 80-85 वर्षाचे फेटेवर एक ग्रस्त आहेत, माझ्या शेजारी बसले. मी कल्याण स्टेशनला बसलो. सकाळी लवकर निघल्यामुळे थोडं नित्यनेम राहिला होता. मी थोडस वाचन करू लागलो. वाचन करता करता तो ग्रस्त त्याच्या जागेवर बसला, मी माझ्या जागेवर आहे. तोही बोलत नाही, मी त्याच्या संवाद साधत नाही. सर माझ्या शेजारी बसल्याने त्यांनी खिशात आपला हात घातला. हात घातल्यानंतर काळीपिटी काढली. काळीपिटी काढल्यानंतर कल्याण स्टेशनला सर त्यांनी पहिली काडी वाढायला सुरुवात केली. आणि पहिली काडी वाढायला सुरुवात करत असतात, पहिली काडी वाढत असतात का, हा, मग त्याला बिडी लावली. आणि बिडी लावल्यानंतर त्यांनी जवळजवळ गाडी पुणे आपल्या शिवाजीनगरला उतरणार आहे. मी म्हणलं बाबा आता मला उतरायचे 6 मिनिटावर एक विचारवा जात ते. मला विचारवा, मला बाबा कल्याण स्टेशनला पहिली काडी वडली, पुणे येईपर्यंत दुसरी सुद्धा बिडी विजू दिली नाही. त्यांनी कोणती प्रक्रिया केली असेल, कोणता प्रयोग केला असेल, बिडीला बिडी, बिडीला बिडी. तसं आपल्याकडे 6 महिना कारखान्याचा बॉयलर पेटला जातो. लक्षात ठेवा, इकडे जरा कारखाने कमी दिसतात मला, लक्षात ठेवा.
6 महिने एकदा का पेटला कारखाना जवळ पट्टा परेपर्यंत ऊस संपेपर्यंत बंद नाही. इतक्या बिड्या पडल्या मला बाबा, एवढ्या बिड्या पडल्या, पिढीचा फायदा काय? ले बुवा, तुला काय माहिती रे पिढीचा फायदा? मला सांगायला म्हणजे बाबा मला तर माहिती, सांगा तर त्यांनी. संतोष महाराज त्यांनी मला गुरुमंत्र दिलाय. रामकृष्ण हरी नाही, भगवान बाबा वामन भाऊ नाही, हा विठ्ठल केशव नाही, ज्ञानबा तुकाराम नाही, बिडी गुरु मंत्र दिले. इतकं गोड मंत्र दिलाय, माझ्या डायरीत नोंद केला मी तेव्हापासून, लक्षात ठेवा. त्याने सांगितलं भाऊ ऐक, धूम्रपानम शतगोदानम एक एक झुरका गंगा स्नानम टाकडं टुकडं महत् पुण्यम सकल विडी कन्यादानम. नाही कळलं? आता मराठी ऐका, संस्कृत नाही कळत वाटतं तुम्हाला. ऐका, धूम्रपानम शतगोदानम, एक जर बिडी वडली बुवा तर 100 गो, शत म्हणजे 100 गो म्हणजे गाई, 100 गाई दान देण्याचं पुण्य मिळतं. ते जलशा नाही, कपिला गाई. एक एक झुरका गंगा स्नानम, एक जर झुरका वडला केंद्रे बुवा तर गोदावरीला जायची गरजच नाही. आणि टाकडम तुकडं महत् पुण्यम, लोकांनी जर बिड्या ओढून जर वडल्या पुन्हा तर पुण्याची गणना कोण करी. आणि शेवट मला सांगितलंय की सकल बिडी कन्यादानम, एक जर बिडी दान दिली कन्यादान करायची गरजच नाही. म्हणलं बस असं वाटतं म्हणून जर बिड्या वडल्या जन्माला यावं. विषय काय चालू आहे? ज्या माणसाला व्यसन करायची सवय आहे शीन वाटत नाही, ज्या माणसाला आवड आहे त्याला लाज वाटत नाही. आज तुम्हाला गावकरला सर्वाला आवड आहे, परमार्थाची आवड आहे, परमार्थ सेवेची आवड आहे. आणि विशेष ज्यांच्या निमित्तानं पुण्यतिथी संपन्न होते, कार्यक्रमाचं नियोजन सर्वजन या ठिकाणी संपन्न होत आहे. राष्ट्रीय संत भगवान बाबांच्या सेवेची आवड आहे, वामनभाऊ महाराजांच्या सेवेची आवड आहे. म्हणून आज तुम्ही एवढ्या थंडीत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आज मगाशी सांगितलं मला, घरामध्ये फक्त ज्याला चालता येत नाही ती माणसं असते जवळजवळ 99% आज समाज या मंडपामध्ये. का? त्याला एकच कारण आहे की आपल्या गावकऱ्यांची असलेली भगवान बाबाच्या सेवेची आवड. ज्ञानोबा सांगतात, संत सांगतात, ज्याला आवड आहे लाज वाटत नाही. हा, आवडी आणि लाजवी, व्यसने आणि शिनवी. ज्ञानोबा एक ओवी लिहितायत, तुकोबा लिहितात, आवडे हे रूप गोजिरे सगुण देव वसे चित्ती, माझी घडावी त्याची घडावी संगती, आईशे आवडते मना. माझ्या मनाला काय आवडत असेल देवा, हा सवास. आवड हे रूप गोजिरे सगुण. पण महाराज याचसाठी या शब्दावर माझं चिंतन चालू होतं. घेईन मी जन्म याचसाठी देवा, उत्तरार्धामध्ये तुझी चरण सेवा साधावया, सेवा चरण सेवा साधावया. सेवा का मागतात तुकोबरे, का प्रतिज्ञा करत असतील? सेवा, सेवेचे अनेक प्रकार आहेत, नवविधा भक्ती सांगितली जाते. पण या ठिकाणी चरण सेवा का मागतायत? सेवेचे अनेक प्रकार आहेत. अनेक भक्तांनी सेवा मागितली, अनेक भक्ताला देवाने सेवा दिली. लक्ष्मीला देवाने पायाची सेवा दिली, पाय लक्ष्मीची हाती तिशी यावे काकुलती. अनेक भक्ताला सेवा दिली. पण चरण सेवा महाराज या अभंगामध्ये प्रतिपादन करतायत, तुझी चरण सेवा. सेवा का? मी मगाशी बोललो, सेवेशिवाय या जगामध्ये, लक्षात ठेवा, सेवेशिवाय कोणतीच गोष्ट प्राप्त होत नाही. सेवेचे अनेक प्रकार आहेत. हा, पकवाज वाजवायचा असेल, आता मगाशी चालेला गोड वाटलं, वा काय छान वाजवता, तुम्हाला वाटलं असेल चला आपण सुद्धा उठावून पकवाज वाजवायला बसावं. पण त्याच्याकरता 4-4, 5-5 तास रियाज करावा लागतो, सेवा करायला लागते, एक एक बोल वाजवा लागतो. तेव्हा कुठंतरी हातामधून स्पष्टता निर्माण होते. गायन करायला असं वाटलं मगाशी, ऐकत राहावं, काय गोड गायन, लक्षात ठेवा. पुढं कोण म्हणतंय, मागं कोण कळतंय, मग समजत नव्हतं. पण त्याच्याकरता किती रियाज करावा लागतो, 4-4, 5-5 तास थंडीमध्ये रियाज करावा लागतो. एक एक शब्द 108 वेळामध्ये गीतेचा घोकावा लागतो. तेव्हा कुठंतरी शब्द निघतो. गीता अशी आहे की किती वेळाही तुम्ही गीतेचा अभ्यास करा, नव्यात निर्माण होत आहे. जसं झऱ्यातलं पाणी असतं, आम्हाला गुरुवारी केंद्रे महाराज सांगायचे, नाती के बाल और खाते के गाल. हा, लक्षात ठेवा, झऱ्यातलं पाणी एक अंडकाळ एक दुसरं तयार असतं, जसं गीता असं आहे. गीतेचा अर्थ अजून भगवानानंतर ज्ञानोबानंतर कोणाला समजला नाही. लोकमंडळी जस्ट कारागृहामध्ये होते, कारागृहामध्ये असताना इंग्रजांनी लिखाण करत असताना गीता ग्रंथावर, लक्षात ठेवा, गीता रहस्य ग्रंथ लिहिल्यानंतर त्यांना वाटलं आता ही जर आपण लपून ठेवलं, घेतलं हातातलं साधन, आता काय लिहिणार आहे. परंतु दुसरं लिखाण करायला गेले लोकमान्य टिळक, त्यांना पहिल्यापेक्षा दुसरा अर्थ निघायला लागला, दुसरा अर्थ जास्त चांगला निघायला लागला. त्याने सांगितलं की गीता अशी आहे
एक शब्दाचा विचार केला की दुसऱ्या शब्दाचं उत्तर लगेच शोधताय, अजून कोणाला अर्थ नाही. म्हणजे या ठिकाणी माझा विषय चिंतनाचा हा चालू आहे. सेवेशिवाय कोणतीच या ठिकाणी पूज्यता होत नाही. ज्यांच्या निमित्तानं आपण सेवा करतोय, भगवान बाबांनी आयुष्यामध्ये काय केलं साधन लक्षात ठेवा, थोडं अवलोकन करा. पुण्यतिथी करत असताना सेवा महत्वाची आहे. भगवान बाबांनी सेवाच केली, फक्त परोपकारच केला. इतकी सेवा केली की शेवटच्या श्वासापर्यंत सेवा. लक्षात ठेवा, शेवटच्या श्वासापर्यंत सेवा करत असताना अनेक आघातही सहन करावे लागले. जगद्गुरु तुकोबारानंतर ज्ञानोबरांना लक्षात ठेवा, तुकोबराच्या नंतर जर संत मांदी म्हणे सर्वात जास्त त्रास जर करावा सहन लागले असेल तर भगवान बाबांना लक्षात ठेवा. का? अरे किती त्रास, लक्षात ठेवा किती त्रास. वाचताना लक्षात ठेवा, जर चरित्र वाचलं तर शब्द सुद्धा निघत नाही, एवढा त्रास त्यांना सुद्धा करावा लागला, घ्यावा लागला. और तो सेवा सोडले, तुका म्हणे करा सेवा. येथे सेवा हा दारवंट, मला चिंतन करायचं आहे. येथे सेवा हा दारवंटा. शेवट 2 तास मला बोलता वेळ मर्यादित आहे. येथे सेवा हा दारवंटा. सेवा महत्वाची आहे. हा देव कळण्याकरता लक्षात ठेवा ज्ञान हवंय आणि देव मिळण्याकरता मला सेवा हवी आहे. सेवेशिवाय कोणत्या गोष्टी होत नाही. सेवा महत्वाची आहे. मग कशाची सेवा करा? अक्षराची सेवा करा. भगवान बाबांनी अक्षराची सेवा केली. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. अक्षराची सेवा केली, त्याचा परिणाम असा झाला की बाबांच्या मुखातून एक शब्द जर बाहेर पडला तर ते बाहेर पडल्यानंतर सहज शब्द होत नव्हता. तर महाराज सांगतात, तयाचे बिसाट हे शब्द सुखे मनोयेती वेद. का? सेवा. तुम्ही आम्ही बोलतो, आपल्या बोलण्यानं काही परिणाम होत नाही. संतांच्या बोलण्यानं जगावर का परिणाम होतो, त्याला कारण सेवा आहे. येते सेवा हा दारवंटा. तसं तुकोबा सांगतात, तुझी चरण सेवा साधावया. महाराज विचार, महाराज जर कोणत्या प्रकारची सेवा करणार, आम्हाला जर सेवा सांगायला लागली तर कोणत्या प्रकारची सेवा? अभंगाचं 2 चरण. हरि राम कीर्तन, हरि राम कीर्तन, संतांचे पूजन, संतांचे पूजन, हरि राम कीर्तन, हरि राम कीर्तन, हरि राम कीर्तन, संतांचे पूजन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, संतांचे पूजन, संतांचे पूजन, 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 हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, हरि नाम कीर्तन, संतांचे पूजन, हरि नाम पूजन, हरि नाम कीर्तन, आनंद हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. गोड प्रमाण दिलं. हरिनाम महाराज सांगतात, या ठिकाणी सेवा जर मिळाले देवा तर हरिनाम कीर्तन करणार. लक्षात ठेवा, कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. एक स्वरूप कीर्तन, गुण कीर्तन, लीला कीर्तन, आणि आज आपण जे करतोय या वर्षी हे कीर्तन आहे नामसंकीर्तन. कीर्तन परंपरेला फार मोठा दर्जा संतांनी दिला.
पण आज आमच्याकडनं त्याचा दर्जा थोडा वेगळा आम्ही टाइमपास म्हणून करतो, लक्षात ठेवा, हसण्याचं साधन म्हणून करतो. कीर्तन हे परंपरा देव मिळण्याचं साधन आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, किंवा देव भेटण्याचं साधन आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. पण महाराज सांगतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे नामाचे नाही पापाचे. फार मोठी परंपरा कीर्तनाची आहे. महाराज सांगतात मी कीर्तन करणार, विचार कीर्तन करणार का? महाराज सांगतात गुणाबद्दल विचार करत असताना, महाराज सांगतात गुणाबद्दल माझ्या गुणाचा विचार अजून कोणाला यथार्थ कळला नाही. या वरामध्ये आपण प्रत्येक व्यक्तीचे गुणाचं वर्णन करतो. वा काय गायलं, काय गुण देवन दिला, इथपर्यंत ठीक आहे. काय पकवाज वाजवला, इथपर्यंत ठीक आहे. गुणाचं वर्णन करता येईल, व्यक्तीच्या गुणावर त्याचं वर्णन करता येईल. सासूबाई जावयाचं वर्णन करते, वा माझ्यासारखा जावई हिंगोली जिल्ह्यात नाही, लक्षात ठेवा. आई मुलाचं वर्णन करते, किती वर्णन करणार तेवढं होऊ शकेल. पण देवाच्या गुणाबद्दल अजून कुणालाही वर्णन यथार्थ करता आलं नाही. महाराज सांगतात पुसू नका बाई वेदासी काही, शेष शिरल्या झाल्या सहस्त्र जीवा, देव का हो विठेवरी वा. त्याबद्दल अनेक विचार करतात. देवाच्या गुणाबद्दल, स्वरूपाबद्दल, देवाच्या स्वरूपाबद्दल अजून कोणाला वर्णन करता आलं नाही. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण म्हणलं की निर्गुण होतो, साकार होतो, निराकार होतो. देवाच्या स्वरूपाबद्दल, देवाच्या लीलेबद्दल वर्णन करता येईल नाही. काल्याचा प्रसंग डोळ्यापुढे ठेवा. स्वतः ब्रह्मदेवाला सुद्धा देवाच्या लीलेचं वर्णन करता आलं नाही. अनेक येणे एक नवलाव केला, काला वाटिता विधाता ठकविला. विधाता म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा देवाने काल्याचा मेळ लागू दिला नाही. करायचंय कोणतं, हे आज जे आपण करत आहे नामसंकीर्तन, साधन पै सोपे, हे कीर्तन आहे. महाराज लिहित आहेत हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. आम्ही लोटांगण घालणार महाद्वारामध्ये, लोटांगण महाद्वारामध्ये घालणार. परिणाम आनंदे निर्भय असो भलते ठाई, सुख दुःख नाही चाडामा. पुढच्या वर्षी म्हणू होता बस आनंद लिहा. हा गोड प्रमाण दिला आता. हा गाडी वर गेला हक्क उपयोग नसतो, गोड प्रमाण दिला आता. हा महाराज सांगतात गोड प्रमाण. आता म्हणणारे एकाहून एक बळी रेवास इथं काय नंबर लागा ना, म्हणणारे सगळे तयार आहेत. गोड प्रमाण दिले महाराज. चौथं प्रमाण देऊ आपण. आनंदे निर्भर, आनंदाबद्दल विचार सांगत असताना आनंदाच आहे. निर्भयतेने महाराज सांगतात साधना करत असताना परमार्थामध्ये आनंद महत्वाचा, निर्भयता महत्वाची. आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाड आम्हा. सुख आलं तरी आनंद नाही, दुःख आलं तरी खेद नाही. का बाबांच्या जीवनामध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगेल की वक्संत भगवान बाबांच्या जीवनामध्ये एवढा भोगले सुख. लक्षात ठेवा, ऐश्वर्य संपन्न संत फक्त भगवान बाबाच आहे. त्यांच्या जीवनात कधीच असं सामान्य केलं बाबांनी केलं नाही. ऐश्वर्यामध्येच सहज जरी गावाला जात असत, ऐश्वर्यामध्ये संतांनी, ऐश्वर्यामध्ये संतांनी परमार्थ करावा. परमार्थ हा दर्दी करायचा. जसं तुम्ही गावकरी ऐश्वर्यामध्ये परमार्थ करताय, समाधान वाटलं मला. नाही तर काही काही ठिकाणी गाव मोठं भरपूर मोठं असतं, एवढं मोठं असतं 15-20 हजार, 10,000, 7,000 समाज असतो. माईक तिकडं तर मंडप इकडं, म्हणणारे तिकडं, आम्ही पुढं म्हणलं की ती मागेच म्हणतात. लक्षात ठेवा. पण इथे हे ऐश्वर्यामध्ये परमार्थ करणाऱ्या प्रमाणात का की भगवान बाबानेच ऐश्वर्यामध्ये परमार्थ. मी पागितलं ऐकलं, सहज बसले तरी भगवान बाबा मांडी घालून बसले तरी ऐश्वर्यामध्ये बसायचे. हा टांग्या जरी बसले तरी ऐश्वर्यामध्येच. ऐका की उपजातात काहीच ऐश्वर्य असतं सहज. हा भांडणं झाल्यानंतर सुद्धा विरोधका सुद्धा भांडण करताना ऐश्वर्यामध्ये भांडण केलं, असं छोट छोट भांडण नाही. हा लक्षात ठेवा. मला सांगायचं काय, ऐश्वर्य पारमार्थिक माणसाने ऐश्वर्यामध्ये परमार्थ करावा आनंदाने. आणि दुःख आलं तरी खेद करायचं. दुःख येणार आहे. परमार्थिक जीवन म्हणलं की नानाबाई जीवनात कमी दुःख होते का? तुकोबाच्या जीवनामध्ये कमी दुःख होते का? तसं भगवान बाबाच्या जीवनामध्ये कमी दुःख होते का? ऐका, एवढे दुःख होते. अरे सामान्यावर आहे. एक 10 बाय 12ची रूम जर आपण 6 महिने राहिलो तर रूम सोडा वाटत नाही. रूम सोडताना लक्षात ठेवा दुःख होत आहे. सामान्य सिंपल व्यवहार आहे. एक रूम भाड्याची सोडताना आपलं दुःख होत आहे. पण ऐश्वर्य बऱ्याच वर्ष सेवा करत असताना एका ड्रेसवर गड सोडावा, केवढा त्याग आहे. पण अजिबात खेद नाही.
तसं तुकोबरा जीवन सामान्य आहे. तुकोबरा म्हणतात माझ्या जीवनामध्ये लोकांनी सुखाच्या माळा घालाव्यात, लोकांनी गाढवाळ मिरवणूक काढावी, लोकांनी त्रास दिला तरी सुख दुःखे समे कृत्वा लाभा रामो जय, सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपा. संतांचं जीवन आहे तसं आपल्या जीवनामध्ये आनंदानं निर्भयतेने आंबा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोके. परमार्थिक माणसानं घाबरायचं नाही, आनंदानं परमार्थ करायचा. लक्षात ठेवा, आनंदे निर्भय सुख दुःख. महाराज सांगतात परमार्थ साधना करत असताना आनंदानं परमार्थ केला आणि हाच भाव दुसऱ्या चरणामध्ये महाराज प्रतिपादन करतात. अभंगाचा शब्दाशी अर्थ बघितला. आता सर्वांनी एकदा हात वरती करा, तुमचे फोटो काढायचे सभागृहात तुमच्याशी आपलं सभागृह करायचं. सर्वांची नावाची सर्वांनी हात वरती करा. महिला मंडळ, पुरुष मंडळ, फोटोग्राफर सर्वांचे फोटो घ्या. लोकांना कळू द्या बघा एवढी गर्दी आज तिसऱ्या दिवसाच्या कीर्तनामध्ये सुद्धा गावकरी एवढी उपस्थिती लाभली आहे. सर्वांनी एकदा एका विचाराने या ठिकाणी भजन करायचंय. विठोबा कुमाई टाळकरी करत असताना टाळ्या वाजवा. का तुमच्याने मी दिसत तसे बरा, त्यांच्यामुळे आपलं अर्ध वैभव बरं का टाळकऱ्यांचं. सोपं नाही, कीर्तनकर आणणं सोपं आहे, नंबर लागा ना, माणसं वाट बघायला तारखा करता. लक्षात ठेवा, वाजवणं सोपं आहे, आज मिळणं सोपं आहे, पण टाळकर मिळणं फार अवघड आहे. त्यात पुन्हा सर्व तरणा भाग्यवंत असे नाही. तसं नाही ठरलेले असतात. घरी ऐक दिसत नाही, ऐकायला येत नाही, घरी कळत नाही, मग चला मंदिरात ज्ञानोबा तुकाराम गोड टाळ करेत. बस महाराज सांगतात परमार्थ साधना करत असताना आम्ही आनंदाने परमार्थ करू. आनंदाचा विचार महाराज सांगतात. आनंद किती असतात? आनंदाचं वर्णन विषयाचं वर्णन करता येईल, एखाद्या विषयाचं वर्णन करता येईल, पण परमानंदाचं वर्णन करता येत नाही. आजी आनंदुरे सभाया पेंद्री अवघा परमानंदुरे भाग गेला बशीने गेला. महाराज सांगतात नाही आनंदाशी जोडा. अनेक प्रमाण मला देतील, वेळ आपल्या मला देत आहे. महाराज सांगतात परमार्थिक सायास आम्ही करणार, आनंदानच अनेक सायास न करून धरी आस होईन उदास सर्व भावे. आम्ही परमार्थ करू, आनंदानं करू, सायास करू, आनंदानं करू. कोणता सायास आहे? आपला सायास वेगळा, संतांचा सायास वेगळा. आपला सायास कोणता आहे? लक्षात ठेवा, आपला सायास म्हणजे वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य. संतांचा सायास लोभ ममता दौडू आशा, उधार वेथेचा उळसा न करू अनेक सायासा वासुदेवा वाचुनी. ही संतांचा सायास आहे आणि तोच सायास गावकरी म्हणून या वर्षी केला. आनंद वाटला की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपण सप्ताहाचं नियोजन अगदी तर धनाने केलं. हा भक्तीचा सायास तुम्ही करताय, तुम्हाला देईल तेवढ्या धन्यवाद. या ठिकाणी अनेक सायास न करीन धरी आस होईन उदास सर्व भावी. अभंगाचा भाव ठेवत असताना अभंगाच्या पहिल्याच्या शब्दाचा या ठिकाणी मी अल्पशा बुद्धीने अल्पशा वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अगदी सुंदर असं नियोजन आपण गावकरी मंडळी करता, सर्वांना धन्यवाद देतो. अगदी वेळ मला सांगितली महाराजांनी, पहिल्यांदा विचारलं 9 ते 11 का 10 ते 12. महाराजांनी सांगितलं काकडा होईपर्यंत आमचे गावकरी कोणी कंटाळणार नाही. सकाळी काकडा होईपर्यंत. पुन्हा या ठिकाणी सांगितलं की 8:30 ते 10:30 टायमिंग आमचा आहे, कारण थंडीचे दिवस आहेत. या ठिकाणी अगदी वेळेतच या ठिकाणी सेवा समारोह करण्याचा आपण प्रयत्न केला. अगदी सुंदर असं महाराजांचं या ठिकाणी गावकऱ्यांचं नियोजन. जाता विनंती हे करेल की एवढं भव्य दिव्य तुम्ही नियोजन या ठिकाणी करताय.
असंच या ठिकाणी तुमच्याकडनं देवाची सेवा घडो, भगवान बाबांची सेवा घडो. मी पुन्हा सांगेल या ठिकाणी संतांची सेवा करत असताना, देवाची सेवा करत असताना, परमार्थिक साधना करत असताना की आईच्या लेकरासारखं तुम्ही गावकरी या ठिकाणी सेवा करताय. आनंद वाटला की आदर्श गाव परमार्थामधलं. कारण ही लक्षात ठेव, ज्ञानोबा सांगतात भूमीचे मार्धव सांघे कोंबाचे लवलो. किती आपण परमार्थिक दर सांगावं लागत नाही. एक कोंब जर घेतला शेतामध्ये तर कळतं शेती किती खसदार आहे, पीक देणारे आहे. तसं गावकरी मंडळी एका विचाराने ही भगवान बाबांची, वामन भाऊची सेवा करताय. तुम्हाला धन्यवाद देतो. असं तुमच्याकडनं सेवा घडो. सर्वांना विनंती असेल की राहिल्या उत्सवामध्ये आपण सर्वांनी तन मनाने सेवा करा. नको तिकडे पैसे जातात सज्जन हो. आज सहज जर आपण बाहेर गेलो, आजारी पडलं तर 1000 रुपये जातात. सहज बाहेर गेलो लाखो रुपये खर्च होतो. पण आपण वार्षिक उत्सवामध्ये मंदिर सुद्धा एवढं सुंदर बांधलं की मग अशी बघितलं की मंदिरामध्ये असे प्रत्यक्ष मूर्ती सुद्धा सुंदर या ठिकाणी आपण या ठिकाणी नियोजन या ठिकाणी करलं. आणि करत असताना असंच आपल्याकडनं सेवा घडो. सर्व गावकऱ्याला विनंती, आपण सुद्धा या सप्ताह करता सर्वांनी न सांगता आपण सहकार्य करा. कारण एकलेचा नव्हे खेळ म्हणून मेळ जमविला. हे परमार्थिक हे साधन असं आहे, इथं सर्वांचे हात आले तरच हे कार्य उभा राहत आहे. आणि एक जर हात आला तर फक्त 2च हात कीर्तनला असतात, दुसरे हात जागेवर आपल्या गोधडीमध्ये आपण झोपले असतो. लक्षात ठेवा, इथे या ठिकाणी एकलेचा नव्हे खेळ महाराज का सांगतात. इथं सर्वांचं 1 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत, लाखो रुपयापर्यंत मदत आहे. त्याच काम सक्सेस होतं. एकटा करोड रुपयावालाही करू शकत नाही. केलं तर एकटाच होऊ शकतो. मग महाराज सांगतात गाव कोणतं राव करू शकत नाही. सर्व विनंती असेल आपण सर्व आर्थिक सहकार्य करा. अगदी सुंदर असं नियोजन करायचं, हे सांगायचं सुद्धा करत नाही मला माहित आहे. त्या भागात नेहमी फिरतो मी. अगदी सुंदर असं नियोजन आपण तुम्ही केलं. धन्यवाद देतो. आणि एक जाता फक्त 6 ते 7 मिनिटं मग तुमच्याकडे मागून घेणार आहे. त्याच्याकरता या ठिकाणी लक्षात ठेवा, तुम्ही कधी आंदीला आलात तर आंदीला आलात म्हणण्यापेक्षा असे आपल्या गावातून बरेच वारकरी, मला मग अशी बरेच आम्ही ज्यांच्याकडे भोजन केलं नागरे पाटलाकडेच नागरेच ना वाघ पाटील, त्यांच्याकडे आम्ही जेवण केलं. त्याने सांगितलं की मी आळंदीमध्ये अनेक वर्षापासून येतो, मंदिरात सुद्धा येतो. तर आंदीला तुम्ही कधी आलात तर आल्यानंतर 5 किलोमीटर पासून गाडी उभा करा आणि आंदीच्या पश्चिम दिशेला बघा एक जागतिक कीर्तीचं मंदिर होत आहे. ते मंदिर म्हणजे नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी, भाव अक्षराची गाठी, ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी, संत जना माहेश्वरी. एक अंगेमध्ये मंदिर साकारताय. ते मंदिर म्हणजे ज्ञानोबरायचा प्राण ज्ञानेश्वरीचं मंदिर साकारताय. त्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष वैकुंठवासी समाजयोगी त्यागमूर्ती निष्काम कर्मयोगी गुरुवर्य साधक हृदय गुरुवर्य गोविंद महाराज केंद्रे महाराजांनी संकल्प केला. ऐका सज्जन आहोत तुम्ही, आम्ही स्वतः करता संकल्प करतात. महात्मे या ठिकाणी संप्रदाय करता संकल्प करतात. गुरुवर्य महाराजांनी संकल्प केला की महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिर आहेत पण अक्षराचं मंदिर नाही आहे. पहिली संकल्पना दगडावर कोरण्याची महाराज, पहिली संकल्पना अक्षर कोरायची, ही पहिली संकल्पना गुरुवर्य महाराजांनी आणली. गाथा ज्ञानेश्वर एकाच ठिकाणी असावा. पण मगर महाराजांनी गुरुवर्य मला सांगितलं की आपण देहूला गाथा बांधू, तुम्ही ज्ञानेश्वरी बांधा. बाबा म्हणले ते सुद्धा आपलं वैभव आहे. म्हणून आळंदीमध्ये दगडावर कोरण्याचं काम पहिली संकल्पना महाराष्ट्रात आणली आहे. का सज्जन हो, जर तुम्ही बघितलं असेल तर माहिती असेल तुम्हाला कळेल. गुरुवर्य महाराजांचे दीक्षा गुरु संत भगवान बाबा पैठणला गुरुवर्य महाराजांनी त्यांना माळ घातली. आणि विद्या गुरु जोग महाराज संस्थेची परंपरा, जोग महाराज संस्थेच्या परंपरेमध्ये या ठिकाणी लक्षात ठेवा अक्षराची किती ताकद आहे. अक्षर सेवा जर तुम्ही केली तर अक्षर किती देता सांगेल. महाराज आळंदीला आले. आळंदीला आल्यानंतर ज्ञानेश्वरी विकत घेण्याकरता सुद्धा 20 रुपये नव्हते. लोकांकडनं जुनी ज्ञानेश्वरी घेतली आणि घेतल्यानंतर हा संदेश लक्षात ठेवा, आपल्या आत्मसात करा. आपण सुद्धा अक्षराची ताकद घेतल्यानंतर ओव्या वाचण्याकरता सुद्धा महाराष्ट्रामध्ये कुठल्या शाळेत नाव नव्हतं. अक्षर ओवीवर बोट ठेवून माऊली 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 करत 108 पाराने केले. परिणाम असा झाला माऊलीच्या अक्षरांनी जवळ केलं आणि जवळ केल्यानंतर अक्षरांचे पारायण झालं. जोग महाराज संस्थेत शिकत असताना शर्ट जर फाटला तर मृदंग महर्षी वैद्य बाबाने जुने धोत्र द्यावे.
धोतर फाटलं, घरची परिस्थिती डावून घरचा त्याग केला, पळून आलेले आणि आल्यानंतर माऊलीच्या समाधीवर लोकांनी हार व्हावे, त्यातला दोरा काढावा आणि ती दोरीने आपलं शर्ट आणि शर्ट धोतर शिवावं ही त्यांची साधनेमधील परिस्थिती. ऐका, साधनेमधील परिस्थिती होती. आणि पुन्हा संस्था सुटल्यानंतर चक्रेश्वर मंदिर संकल्प केला इंगोले महाराज आणि 108 पाण्याचा सामुदायिक ते डोक्यावर ज्ञानेश्वरी घेऊन सामुदायिक प्रयत्न केला. हजारो पाण्याचा परिणाम असा झाला, वाचा सिद्धी पावा, अध्यापक व्हाल संकल्प केला आणि हजारो पारायण गावाकडे केले आणि संकल्प केला की आपण सुद्धा मंदिर बांधावं. म्हणून आळंदीमध्ये ऐका, ज्या महाराजांना शर्ट फाटला तर दुसरं शर्ट घेण्याकरता पैसे नव्हते, जर तुम्ही आज आळंदीला आलात, ज्ञानेश्वरी विकत घेण्याकरता 20 रुपये नव्हते, दिंडीत जर गेले तर वर्गणी 150 रुपये वर्गणी सुद्धा भरायला पैसे नव्हते. पण त्याच दिंडीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, माऊलीच्या सोहळ्यात ज्याने माऊलीच्या सोहळ्यात आपण वारी करतो, रथाच्या मागे 43 नंबर दिंडी 6,500 ते 7,000 लोक दिंडीत असतात. ते सुद्धा महाराष्ट्रातल्या सर्व भागातील श्रीमंत गरीब आमदार खासदारच्या दिंडीत चालतात. मग सांगितलं मला तुमच्या भागातील या ठिकाणी आमचे पंढरपूरचे अध्यक्ष दिंडीमध्ये 1 महिना श्री गजाननदादा घुगे साहेब 1 महिना दिंडीत असे आमदार खासदार मंत्री दिंडीत चालतात. ऐका, का ज्यांना 150 रुपये भरायला नव्हते, पंढरपुरामध्ये लक्षात ठेवा, दिंडीला जाण्याकरता ही ऐश्वर्य फक्त अक्षराचा आहे. पुण्यामध्ये जर पदार्थ खाल्ला तर केंद्रीय महाराज दिंडीमध्ये पंढरपूर पण डबल पदार्थ नसतो. आमच्या दुपारच्या पंक्तीला जो पदार्थ पुण्यामध्ये खाल्ला मांडे भोजन, पंढरपूर डबल दुसरा येत नाही. एवढी या ठिकाणी अक्षराच्या ताकदीने मग दिंडी सुरू झाली. विनंती मला सांगायचे का, आळंदीमध्ये एक मंदिर साकारताय, ती मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी मंदिर. ज्या मंदिराची उंची पायापासून कळसापर्यंत 211 फूट हाईटचं मंदिर आहे. 211 फूट वर जर बघितलं तर दृष्टी सुद्धा वर कळसापर्यंत जात नाही. एवढं उंचीचं मंदिर आळंदीमध्ये साकारताय. त्या मंदिरामध्ये पूर्ण ज्ञानेश्वरी मार्बल मध्ये कोरायचं काम चालू आहे. त्याचा खर्च आलाय 3,62,00,000 रुपये. ज्ञानेश्वरी कोरायचा खर्च आलाय 3,62,00,000 रुपये. आणि जवळजवळ एका ओबीचा खर्च 2,200 रुपये पडतो. एका भिंतीचा 1,00,000 रुपये आणि सामुदायिक भिंतीचा 1,00,000 आहे. आणि स्वतंत्र जर भिंत घेतली आपल्या आईच्या स्मरणात, वडिलाच्या स्मरणामध्ये 10 बाय 12ची भिंत आहे, 3,00,000 रुपये त्याचा खर्च येतो. त्याची सुरुवात या ठिकाणी लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी कोरायची सुरुवात करण्याच्या वेळेस अनेक आमच्या पुढे संकल्प आले. त्यावेळेस कुरेकर बाबांच्या हस्ते आणि लोकनेते माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या हस्ते 31 जानेवारी 2013 या दिवशी ज्ञानेश्वरी कोरण्याकरता या ठिकाणी घुगे साहेबांना मी मुंडे साहेबांना बोलून रात्री सकाळी या ठिकाणी 1:30 वाजता त्यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वरी कोरायला सुरुवात केली होती. संपूर्ण ज्ञानेश्वरी आता कोरून तिथे झालेली आहे. या ठिकाणी विनंती असेल, एका ओवीचा खर्च 2,200 रुपये, एका भिंतीचा महाराज 1,00,000 आणि सामुदा असा मोठा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे. जवळजवळ 1-1 रुपये गोळा करून ते महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. 2च माणसं काम करतात, एक लक्षाधीश आणि एक भिक्षाधीश. लक्षाधीश म्हणजे टाटा सारखे, अंबानी सारखे कुठेही काय करू शकतात, आणि भिक्षाधीश म्हणजे रस्त्यावर भीक मागणार नाहीये, रस्त्यावर भीक मागणार नाहीये. एक धर्माचं काम आहे. 1-1 रुपया गोळा करून या ठिकाणी काम केलं. ते काम आळंदीमध्ये चालू आहे. ज्या महाराजांनी स्वतः करता 1 रुपयाचं केव्हा खाल्लं नाही, लक्षात ठेवा. संपूर्ण जे येईल त्या मंदिराकरताच अर्पण केलं. आज 12 वर्ष जातात त्यांच्यानंतर मी या ठिकाणी कमी वयामध्ये मोठ्या संस्थाचा या ठिकाणी विद्या वंशामधून या ठिकाणी आम्ही त्यांची परंपरा चालवतोय पुढे. विनंती आपल्या गावकऱ्याला आहे, बऱ्याच लोकांनी बघितलं असेल नसेल, एकदा बघा. अगदी सुंदर असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी चालू आहे. तन मन धनाने आता एकच काम बाकी आहे, ते म्हणजे कळशारोहणचं काम आहे. येणाऱ्या काळात त्याचं सुद्धा तुम्हाला निमंत्रण येईलच घुगे साहेबांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून. ते विनंती असेल आलात तर एकदा बघा. खूप मोठं काम तिथे चालू आहे. अनेक उपक्रम संस्थांचे असतात. केंद्रीय महाराज संस्था ही परोपकार करणारी 1-1 रुपया गोळा करून संसारातला पैसा परमार्थामध्ये जावा हा संस्था उद्देश असतो. पण परमार्थातला पैसा संसारात 1ही रुपया जात नाही. ATG नंबर आहे संस्था, लक्षात ठेवा. अगदी पारदर्शक कारभार चालू आहे. विनंती असेल आपल्याला सुद्धा जेवढं घडलं तेवढं बघा. नाही जमलं एकच तुम्हाला मी निमंत्रण देतो या ठिकाणी. आणि जाता जाता एक निमंत्रण असेल या ठिकाणी. कोणतं निमंत्रण आहे की
आता सप्ताह झाल्यानंतर बरेच आपल्याकडं बऱ्यापैकी कामं जवळजवळ आटोक्यात आलेली आहेत. आपण काही एवढे बागायता दिसत नाही, एवढे पाण्यावाले थोडंसं, कारण रात्रभर दारे देण्यासारखं. ते विनंती असेल की आपण या ठिकाणी कार्तिकी लोक जातात न जातात, तर यावर्षी या ठिकाणी आपल्याला समजा कार्तिकला जाणं होत नाही, गर्दी असते, तर निमंत्रण असेल गुरुवारी गोविंद महाराज केंद्रीय संस्थानतर्फे या ठिकाणी निमंत्रण हे असेल की 23 जानेवारी ते 30 जानेवारी महाराज आळंदीमध्ये पुण्यस्मरण 12 वर्षापासून आम्ही करतो, यावर्षीच नाहीये. अखंड पुण्यस्मरण आता चालणार आहे चंद्रास्त सूर्यपर्यंत. पण यावर्षी प्रथम तपपूर्ती सोहळा गुरुवारी महाराजांचा होणार आहे. त्या ठिकाणी माझं निमंत्रण असेल. महिला मंडळा, पुरुष मंडळ, 1 रुपया सुद्धा खर्च नाही. फक्त एकच काम करायचं, आपल्या लाल गाडीमध्ये बसायचं आणि आळंदीपर्यंत यायचं. आता काय सरकारचे उपकार आपल्यावर. इथं 8 दिवस बसण्यापेक्षा सर्व ज्येष्ठ माणसाला माझी विनंती असेल, तरुणांना विनंती असेल, समजा 8 दिवस या ठिकाणी सकाळी माऊलीचं दर्शन होते, संध्याकाळी दर्शन होत आहे. 8 दिवस मंदिरामध्ये सप्ताहाचं या ठिकाणी नियोजन केले. भव्य दिव्य ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव आहे. त्याच्याकरता निमंत्रण असेल की आपण या ठिकाणी सकाळी कार्यक्रम मंदिरात विविध कार्यक्रम, सकाळी 4 ते 6 काकडा, सकाळी 7 ते 10 ज्ञानेश्वरी पारायण, बरोबर 10 ते 12 पहिलं कीर्तन सत्र, 12:30 वाजता भोजन सुरू, 5 वाजेपर्यंत सायंकाळच्या भोजन आहे. संध्याकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6:30 ते 8:30 दुसरं कीर्तन सत्र. आणि कीर्तन झालं की पुन्हा महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायनाचार्याचे गायन भजन या ठिकाणी होणार आहे. पुन्हा अन्नदान, दिवसभर मंदिरामध्ये अन्नदान. कोणीही या, जेवण करून जा. 7 दिवस या ठिकाणी विनंती असेल आपल्याला सुद्धा. 23 जानेवारी पासून या पत्रिकेत आहेत. तुम्हाला गरम पाणी, सकाळी व्यवस्था, 2 टाइम चहा, 2 टाइम जेवण, 1 टाइम नाश्ता. 1ही रुपया संस्थेची पावती भरायची नाही, फक्त येणे जाण्याचं भाडं. खरंच जर म्हणलं एखादा महाराज आम्हाला खूपच या ठिकाणी गरीब आहे, तर काही काळजी करू नका, फक्त सांगा. त्याचं येणे जाणं सुद्धा तिकीट तुम्हाला तरी काय मागणं पुढं फुफुटा उडं लक्षात ठेवा. कोणाला पोटचं तुम्हाला दान करायचं. विनंती आहे आपण सर्वांनी जेव्हा ज्यांना जे जे शक्य असेल त्यांना या ठिकाणी 23 जानेवारी ते 30 जानेवारी भव्य दिव्य सप्ताहाचं नियोजन आहे. नाही जमलं तर महाराज तुम्हाला एक विनंती मी करतो की मला समाधान वाटलं. 8 दिवस आता आपल्याच गावातले पोर आहेत, तर लक्षात ठेवा 8 दिवस जर समजा आता शाळेचे पोर बरेच इथले त्या ठिकाणी अंडीमध्ये काय केलं माऊलीदारात, तरी पण समजा वाटलं लावा 8 दिवस आपला. जर समजा महाराजांनी सांगितलं तर महाराज तुम्ही एकदा सेवा द्या आम्हाला 8 दिवस, येणे जाण्याचं संपूर्ण इथूनच गाडी करा, कोणते ट्रॅव्हलर्स करा, एखादे हेलिकॉप्टर करा, रिक्षा करा, जीप करा, एवढे टाळकरी आम्हाला 8 दिवस या तुम्ही सुद्धा घेऊन, तुमचं दर्शन आम्हाला 8 दिवस होईल. विनंती असेल सर्वांनी या आंधीमध्ये, आम्हाला थोडंसं बरं वाटेल. नाही जमलं तर या ठिकाणी या सप्ताह करता सर्वांनी सहकार्य करा. अगदी सुंदर तन मन धनाने आपण गावकरी म्हणले सप्ताह करताय, तर मला धन्यवाद देतो. आणि माझ्याकडे सुद्धा विशेष तत्वाने आमचे गुरुबंधू महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त सोपानजी महाराज सानप महाराजांनी सांगितले मला सेवा करायची आहे. या ठिकाणी असं गाव सांगितलं आणि त्या गावावर या ठिकाणी फक्त गाव सांगून या ठिकाणी तुमचा भाव मला सांगितला. पण मी सुद्धा आनंदाने सेवा स्वीकारली. झालेली सेवा माऊलीच्या चरणी, भगवान बाबाच्या चरणी सेवा समर्पित करत असताना या ठिकाणी अगदी सुंदर असं आपण कार्यक्रम नियोजन करताय. सर्वांना धन्यवाद देतो. आणि असंच आपल्याकडनं उत्तर सेवा घडत असताना एकच महत्वाचं वाक्य सांगेल, लक्षात ठेवा, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. कारण लक्षात ठेवा, ज्याला रोगाला जिंकायचं आहे डॉक्टर सल्ला घेतला पाहिजे. ज्याला कोर्टातली तारीख या ठिकाणी विजय मिळवायचा आहे त्यांनी कोणा सल्ला घेतला पाहिजे? केंद्रीय महाराजाचा नाही, वकिलाचा. ज्याला सत्ता चांगला करायचा आहे त्यांनी वाघ महाराज सल्ला घेतला पाहिजे. आणि मला बरं वाटलं महाराज की तुम्ही स्वतःच्या गावामध्ये जन्मभूमीमध्ये एवढं वेळ देताय. लक्षात ठेवा, आज महाराष्ट्रामध्ये लोक वेळ देतात, पण जन्मभूमीमध्ये माणसं वेळ देत नाहीत आणि लोक सुद्धा त्यांना विचारत नाहीत. ही शोकांतिका आहे. विनंती आहे की आपल्याला गावकरी म्हणजे तुमचं भाग्य आहे. लक्षात ठेवा, असा महात्मा मिळणं. मी स्तुती करत नाही, माझी पहिलीच मुलाखत आहे. मला त्यांना तारीख द्यायची नाही, त्यांची मला घ्यायची नाही, मला बोलवू नका, मला काही घेणं देणं नसतं. पण मी सेवा सांगतो, लक्षात ठेवा. अगदी सेवा आहे ती आहे, नाही ती नाही, हा माझा स्वभाव आहे. मान्य करणारा मान्यच करतो, नाही त्याला नाहीच करतो. लक्षात ठेव, मला सांगितलं मगाशी गावकरी ही या ठिकाणी सेवा करायची एवढं, आणि निष्काम सेवा करणारे थोडे आहेत, निष्काम करणारे महाराज थोडे आहेत. लक्षात ठेवा, एवढी जर संस्था आनंदीत उभा केली, लक्ष्मी मगाशी बोललो, सोपं नाहीये.
आणि आपल्या गावाकरता आणि गावकरी मंडळ सुद्धा विनंती आहे, लक्ष ठेवा, जे जे महाराज बोलतील त्या आपण चला. आणि महाराजांना सुद्धा विनंती की याच्याकरता भवित्यामध्ये दूरदृष्टीने मंदिर बांधलं. मंदिरापुढे या ठिकाणी आपल्याला अनेक प्रकारे येणाऱ्या काळामध्ये सर्वांनी काही विचाराने या ठिकाणी सभागृह असेल, आमदारला भेटा, खासदारला भेटा, नाही तर गावकऱ्यांना जर हात पुढे केले तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा इथले काही संकल्प असले असे इथलं नंदनवन इकडे आहेच आहे, पण याच्यापेक्षा इथल्या काही योजना असतील ते आपण सर्वांनी करा. कारण पैसा खर्च होतो पण योजना मागे राहत असतात. मी मेन संकल्प मागे राहतो, कारण मी कार्य करणारा महाराज आहे. मला माहित आहे किती त्रास घ्यावा लागतो एखाद्या कार्याकरता. मी रात्रंदिवस फिरतो, 400-500 डेली माझा प्रवास आहे, डेली 300-400 डेली माझा प्रवास आहे. कारण मला माहिती आहे कार्य करत असणं किती यात्रा कराव्या लागतात, पण तो आनंद मिळतो, कार्य करताना आनंद मिळतो. आनंद आरामामध्ये मिळत नाही, कार्य करण्यामध्ये आनंद मिळतो. तर अगदीच तुम्ही सर्वांनी विचारचे संकल्प असतील गावकऱ्यांचे, परमार्थिक संकल्प असेच पूर्व भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. सुंदर असं नियोजन आपण करताय, असं याच्यापेक्षा जास्त हो. आणि ज्यांनी 7 दिवस या ठिकाणी उपस्थित लाभली, तुमचं भाग्य आहे की महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य या ठिकाणी इंगोलीमध्ये. मलाही प्रश्न पडला, 8 दिवस तुम्ही थांबता या ठिकाणी, थांबता म्हणजे या ठिकाणी प्रेम आहे म्हणून या ठिकाणी थांबलं जातं. गणेश महाराज आहेत माझ्या समेत आले, आमचे सांगळे महाराज, ते सुद्धा म्हणजे चला आमच्या भागात चालले महाराज या ठिकाणी. इथं मोठे असले तरी या ठिकाणी रजा टाकून येतात, वापस लगेच आम्हाला जायचं तरी रजा टाकून येतात. का? ही पारमार्थिक प्रेम आहे. ते सुद्धा जे म्हटलं चांगल्या कामाला रजा टाकून त्याने सांगितलं, शिक्षकांना पाहिलं फोनवर, उद्याची रजा परवा येतो, तू माझे ऍडजस्ट कर. लक्षात ठेवा, हे सगळं चालतं, लक्ष प्रेमाने सगळं चालत असतं. त्यांना धन्यवाद देतो आणि सुंदर असं निवेदन महाराजांच्या माध्यमातून महाराज तुम्हाला सुद्धा धन्यवाद देतो की अशीच आपल्याकडनं सेवा त्यागातून या ठिकाणी आपल्याकडनं चालू आहे. तेव्हाच या ठिकाणी मिळतं. भगवान म्हणतात त्यागा शांती अनंतरम, त्याग असेल सगळ्या गोष्टी मिळतात. मी माझं उदाहरण सांगेन, लक्षात ठेवा महाराज, माझं उदाहरण सांगेल. खिशात 1 रुपया नसू द्या, रोज लाखो रुपयाचे काम चालू आहेत मंदिरामध्ये, बँकेमध्ये पैसा नाही आपल्या, पण पैसा नाही असं नाही, पैसा नाही आहे पण कामगार आल्यानंतर पैसा त्याला पगार नाही म्हणून नाही, कुठून तरी पैसे माऊली देतात. आज 1 रुपया नसताना 17 कोटी रुपयाचे ज्ञानेश्वरी मंदिर आज आनंदीमध्ये साकार होते. 17 कोटीचं काम झालंय. आता 3 कोटीमध्ये पुढच्या वर्षी कलशारोहण करायचं आहे. त्याच्याकरता अगदी आम्ही तरमंदाने या ठिकाणी प्रयत्न करत असतो. तुमचे विशेष गजानन घुगे सर, मला मग सांगितलं, माहिती असतं साहेबाला 2 तास मी कीर्तनाला बोलवलं असतं, पण नंतर कळलं की तुमचा ती परिचय, हे कार्य त्यांना माहिती आहे, गावात येणं जाणं असतं. म्हणून असो, कधी आलात तर या, एकदा मंदिरात बघा. कधी आळंदीला आलात तर 24 तास मंदिर तुमच्याकरता मोकळे, 1 रुपया सुद्धा मंदिरात द्यायचा नाही. पंढरपूरला गेल्यात तर सांगोला चौकात 180 रूमची धर्मशाळा आहे. फक्त महाराजांनी परोपकारता 1 रुपया सुद्धा भाड्याची खोली नाही आपल्याकडं, सगळ्या खोल्या मोकळ्या, फक्त भाविका करता. आज आळंदीमध्ये दुसरी महत्वाची, आपल्या भागातले गरीब विद्यार्थी असतील, गरीब विद्यार्थी श्रीमंत असतील, अनेक टाका 1 रुपयाही गोविंद महाराज केंद्रीय संस्था विद्यार्थ्याची घेत नाही. शालेय शिक्षण, आध्यात्मिक शिक्षण पूर्ण खर्च संस्थांच्या माध्यमातून आम्ही करत जातो. एखादा विद्यार्थी असेल, नोकरी लागेपर्यंत त्याने फक्त अभ्यास करायचा, ते जबाबदारी आम्ही उचलली जातो. पगार त्याला मिळेपर्यंत त्याने फक्त अभ्यास करायचा, दुसरा उद्योग करायचा. दुसरा उद्योग केला की आमचे ठिकाण नाही. तर विनंती आहे की आपल्या भागातील गरीब विद्यार्थी असतील, संस्थेत पाठवा. 1ही रुपया त्या विद्यार्थ्याचा केंद्रीय महाराज संस्था घेत नाही. असे अनेक परोपकारचे काम त्या ठिकाणी चालू असतात. तर आपण सुद्धा या ठिकाणी विनंती आहे, आपले गरीब विद्यार्थी श्रीमंत पाठवा, या ठिकाणी विनंती आहे. आणि या सप्ताहाकरता शेवटचं वाक्य, सर्वांनी उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने येऊन सहकार्य करावे हीच विनंती करतो. आणि माझ्याकडे सुपर महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी गावकऱ्यांनी निमंत्रण दिलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर हॅलो, चलत असलेल्या निर्माण सुद्धा मंदिराचा 3रा दिवस
तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा श्री भक्तपरायण गुरुवर्य विष्णूजी महाराज केंद्रे आळंदी महाराजांनी सांगितलं. खूप मोठं संस्थान आहे. केंद्रे महाराजांच्या संस्थानावर बहुतेक बरेचसे आपले आळंदीला जायला आहेत. आपण कीर्तनही ऐकायला तिथं जात आहोत. आता मला असं वाटत होतं बरं का, कधी कधी माणसाला वाटतं काय नाही हो, हे माणूस गेला तर काय होतंय, एखादा माणूस गेला तर काय कार्य बंद राहतंय का, चालूच राहते असं असं वाटतं ना माणसाला. पण कार्य जरी बंद राहत नसेल, चालू राहत असेल, पण त्या कार्याच्या गतीत फरक पडतो, नक्कीच फरक पडतो. कारण महाराजांनी आता बोलता बोलता सांगितलं की मुंढे साहेबांनी तिथं नारळ फोडून सुरुवात केली. महाराज मुंढे साहेबांचं स्वप्न होतं की 3 वर्षात ज्ञानेश्वरीचं मंदिर पूर्ण करायचं आणि कळस बसवायचा ज्ञानेश्वरी लिहून. पण मधात अपघात झाला आणि साहेबांचा अपघात झाल्यामुळे मधात ते मंदिर थोडं महाराजांची केंद्रे बाबांची तब्येत थोडी खालावल्या गेली आणि मग थोडं बंद पडलं. पण आता बाबांनी पुन्हा त्याला गती देऊन नाही का नाही परत एकदा त्या जाग्यावर पूर्वपदावर ते मंदिर नेलेलं आहे. खूप मोठं काम सगळ्यांना ज्ञात आहे आणि महाराजांनी सांगितलं ते माहिती आहे सगळ्यांना. आळंदीमध्ये रात्रभर फुकट राहण्याकरता एकच संस्था आहे, ती म्हणजे बाबांचीच केंद्रे महाराजांचं संस्थान, बाकी कुठंच नाही. तुम्हाला कोणीही पडशी ठेवू देणार नाही. अशा प्रकारे खूप मोठं त्यांचं काम आहे. त्यांना महाराजांना महाराज आपल्या इथं आले म्हणजे साक्षात केंद्रे बाबा कारण आलेले आहेत असंच आपण समजूयात. महाराजांच्या यजमान होते श्री रामेश्वर ममताजी वाघ आणि श्री लक्ष्मण संजय लक्ष्मणराव नागरे शिक्षक. आजच्या अन्नदाते होते श्री लक्ष्मण भगवान वाघ आणि श्री प्रभाकर तुकाराम सोले. उद्या 8:30 ते 10:30 वेळेमध्ये श्री भक्तपरायण मधुकर महाराज सायाळकर यांचं कीर्तन होईल. उद्याचे यजमान असतील श्री बाजीराव नामदेवराव घुगे आणि श्री आदिनाथ श्रीराम मोतेकर. उद्याचे अन्नदाते असतील डॉक्टर किरण नागरे श्रीकृष्ण हॉस्पिटल तळणी. पुंडलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञाने